ओके, हॅलो गाईज, वेलकम बॅक टू एव्हरीवन. गुड आफ्टरनून. कंटिन्यू करूया लेक्चर आपण जिथे लास्ट लेक्चरमध्ये काहीतरी आपण थांबलो होतो तिथून पुढे. ठीक आहे. सो बिफोर गोइंग टू फर्दर एकदा लुकआउट करून घेऊया किंवा काहीतरी आपण थोडंसं रिवाईज करून घेऊया आपण कालच्या लेक्चरमध्ये लास्टच्या लेक्चरमध्ये काय केलं होतं. सो आय थिंक इथून आपण फॉर्मेशन ऑफ काहीतरी की मगध एम्पायर होतं हे स्टार्ट केलं होतं. सुरुवातीचे काहीतरी की हिरण्यकडने सॉरी आय थिंक मोरियन एम्पायरपासून आपण इथं स्टार्ट केलं होतं. ठीक आहे. त्याचे लिटररी सोर्स चंद्रगुप्त मौर्य, पुढे बिंदुसार. ठीक आहे. त्याच्यानंतर काहीतरी की आपण बघितलं होतं अशोका द ग्रेट, त्याच्या संदर्भातले काहीतरी सगळे इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर आपण इथं इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट जे होते इथं मोरेन काय म्हणून आपण त्याला काहीतरी की तिकडे एम्पायरच्या संदर्भात ते स्टार्ट केले होते. त्याच्यामध्ये पहिला आपण काहीतरी की मोरियन इकॉनॉमी बघितला होता. त्याच्यानंतर मोरियन सोसायटी आपण इथं काहीतरी डिस्कस केली होती. त्याच्यानंतर धम्मा ऑफ अशोका आणि अशोकाचे काहीतरी की एडिक्ट इन्स्क्रिप्शन्स हे देखील काहीतरी की आपण तिकडं डिस्कस केले होते. त्याच्यानंतर इथं आपण आलो होतो ते म्हणजे काहीतरी की मोरियन ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. ठीक आहे. इथे देखील काहीतरी की इम्पॉर्टंट जे पॉईंट होते ते आपण काहीतरी की डिस्कस केलेले होते. राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट इथं काहीतरी की आपण डिस्कस केलं होतं. अगेन इम्पॉर्टंट काहीतरी की असणारे ऑफिशियल्स आणि त्यांच्या संदर्भातले काहीतरी की इन्फॉर्मेशन. विलेज ऑफिशियल्स काहीतरी की कोण होते ते देखील काहीतरी की आपण इथं डिस्कस केले होते. राईट. अँड फायनली इथं काहीतरी की आपण लास्टचा काहीतरी इम्पॉर्टंट असा पॉईंट डिस्कस केला होता तो म्हणजे डिक्लाइन ऑफ मोरियन एम्पायर. सो व्हॉट फॅक्टर वेर रिस्पॉन्सिबल फॉर द डिक्लाइन ऑफ मोरियन एम्पायर हे देखील काहीतरी की आपण इकडं डिस्कस केलेलं होते. राईट. आणि लास्ट एक काहीतरी की पॉईंट डिस्कस करायचा राहिला होता तो म्हणजे काहीतरी की इम्पॉर्टंट काहीतरी की जे ऑफिशियल्स आहेत आणि जे ऑफिशियल्स होते त्यांचं काहीतरी की बेसिकली प्रोफाईल. ओके. तर तो पॉईंट थोडासा काहीतरी डिस्कस करायचा राहिला होता. त्या संदर्भात थोडंसं काहीतरी आपण इकडे पाहूया. ऑफिसर्स इन मोरियन स्टेट आणि ते बेसिकली काहीतरी की त्यांची तिकडं प्रोफाईल काय होती किंवा काय नाही त्या संदर्भात. ओके. सो इथे इम्पॉर्टंट काहीतरी की ऑफिशियल. सो ऑलरेडी थोडेसे काहीतरी की जे ऑफिशियल्स होते त्यांच्याबद्दल काहीतरी की आपण तिकडे डिस्कस केलेलं आहे. राईट. अगेन त्याच्यामध्ये काहीतरी की काही इम्पॉर्टंट जे पॉईंट्स आहेत किंवा काहीतरी की जे राहिले गेलेले काहीतरी की ऑफिशियल्स असतील आणि त्यांची बेसिकली काहीतरी की प्रोफाईल जे आहे ते थोडंसं इथं डिस्कस करूया. ठीक आहे. सो इथं पहिला काहीतरी की इम्पॉर्टंट ऑफिशियल आहे तो म्हणजे काहीतरी की ॲज अ प्रशस्ती. ओके. प्रशस्ती. सो ही वॉज अ वर्क फॉर द प्रिझन ऑफ हेड. ओके. प्रिझन ऑफ हेड. तर बेसिक काहीतरी की आपण त्याला म्हणू जे लॉकअप असायचे किंवा काहीतरी की ज्या ठिकाणी काहीतरी की जेल असायचे त्याचा देखील काहीतरी की एक हेड असायचं त्याला काहीतरी त्याचं प्रशस्ती काहीतरी की तिकडं म्हटलं गेलं होतं. त्याच्यानंतर सानिदाता. ओके. सानिदाता. ट्रेजरी हेड. ओके. ट्रेजरी हेड. आता लास्ट टाइमला काहीतरी की आपण डिस्कस केलं होतं आय थिंक याच्यामध्ये लेटर वैदिक पिरियडमध्ये आणि पुढे काहीतरी की अगेन याच्यामध्ये काय म्हणू आपण त्याला काहीतरी की तिकडं महाजनपदामध्ये समग्र हरते. ओके. समग्र हरते या नावाचे काहीतरी इम्पॉर्टंट ऑफिशियल होते आणि ही बेसिकली कोण होती तर काहीतरी काय ट्रेजरर. ओके. खजिनदार असणारी काहीतरी की व्यक्ती होते. आता इथे येऊपर्यंत काय झालं गेलं होतं आपण बघितलेलंच होतं. इकॉनॉमी आहे ती काहीतरी की मोठ्या अमाऊंटमध्ये तिकडे काहीतरी की तिकडे एक्सपांड झाली होती आणि अगेन ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी त्या देखील काहीतरी की मोठ्या प्रमाणात एक्सपेंड झाल्या होत्या आणि एक प्रॉपर अशी काहीतरी की टॅक्सेशन सिस्टम जी होती काहीतरी तिकडं कुठेतरी अस्तित्वात आली होती. बरोबर. याच्यामुळेच काय होणार आहे तिकडे ट्रेजरी ती काहीतरी की एक्सपांड होणार आहे आणि ती ट्रेजरी एक्सपांड झाल्यानंतर काहीतरी की अगेन असे जे इम्पॉर्टंट ऑफिशियल्स होते त्यांची काहीतरी की रिक्वायरमेंट होती ते आपल्याला इथं पाहायला मिळते आणि त्याच्यातूनच काहीतरी की नवीन साणीदाता नावाचा काहीतरी की ट्रेजरर हेड जो होता एक नवीन ऑफिस इथं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर कोषाधीक्षक ट्रेजरी ऑफिसर.
ओके, ट्रेजरी ऑफिसर. तर आता अशी जी काहीतरी बेसिकली ट्रेजरी होती मोठी, त्याचा सेनाध्यक्षा काहीतरी बेसिकली हेड असायचा आणि त्याच्या अंतर्गत काहीतरी काम करणारे इथं कोषाधीक्षक काहीतरी आपल्याला पाहायला मिळतात. आता आजही जर काहीतरी आपण शब्द जो आहे तो चेक केला ना, तर काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं. कोषाधीक्षक नावाचा काहीतरी जो शब्द आहे ना, तो काहीतरी आपण इकडे बघू शकतो. ओके, तो कोषाधीक्षक इज द ट्रेजरी ऑफिसर. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इथं कोष्टगार अधीक्षक. ठीक आहे, कोष्टगार अधीक्षक. इथे आपल्याला पाहायला मिळतो कोण आहे हा बेसिकली रॉयल काहीतरी बेसिकली ट्रेजरी मॅनेजर. ओके, रॉयल ट्रेजरी मॅनेजर. आता इथे थोडंसं काहीतरी तुमचं कन्फ्युजन होईल. एक रॉयल ट्रेजरी मॅनेजर आहे आणि इथं काहीतरी अगेन ट्रेजरी वेगळी कोणती आहे. ओके, तर आता बेसिक कसं असायचं आणि मे बी काहीतरी तुम्ही ऐकलं पण असेल. एक काहीतरी बेसिकली काय म्हणू आपण त्याला, ट्रेजरी जी असायची ना, इट वॉज अ हेल्ड अंडर द किंग. सरळ सरळ काहीतरी बेसिकली किंगच्या अंतर्गत असणारे काहीतरी एक ट्रेजरी होते. तो ती बेसिक काय असायचं तर काहीतरी त्याची पर्सनल ट्रेजरी असायची. याच्यामध्ये काय असेल, गोल्ड असेल, सिल्वर असेल, वॉट एव्हर जे काहीतरी तिकडं असेल. फॉर एक्झाम्पल काहीतरी काय समजा कुठेतरी फाईट झाली किंवा वॉर झालं, तो तिथून मिळालेला काहीतरी काही इम्पॉर्टंट भाग जो असायचा तो काहीतरी तिकडे किंग स्वतःकडे काहीतरी तिकडे ठेवून द्यायचा. आणि सोबतच तिथे काहीतरी स्टेट ट्रेजरी एक असायची. ओके, स्टेट ट्रेजरी. आता ही स्टेट ट्रेजरी म्हणजे काय, तर बेसिक काहीतरी जो टॅक्स वगैरे असेल किंवा काहीतरी इतर काहीतरी जो रेव्हेन्यू जो असेल ना, तो जो काही काही तिकडे स्टेटला मिळायचा किंवा काहीतरी एम्पायर काहीतरी तिकडं जे होतं त्या एम्पायरला मिळायचं ना, त्याच्यामध्ये काहीतरी बेसिक सगळं स्टोर व्हायचं किंवा हे टॅक्समधून आलेलं जे कलेक्शन असायचं ना, ते इथं काहीतरी स्टेट ट्रेजरीमध्ये काय केलं जायचं, तिकडे ठेवलं जायचं. बरोबर. त्याच्यामुळे अशा दोन टाईपच्या काहीतरी ट्रेजरी आपल्याला पाहायला मिळतात. सो हे सॉरी कोष्टा अधिकाराधीक्षक हा बेसिकली जो होता तो काहीतरी बेसिकली रॉयल ट्रेजरीचा काहीतरी मॅनेजर होता. म्हणजे किंगची काहीतरी पर्सनल आपण त्याला म्हणून काहीतरी बँक अकाउंट होता ना, त्याचा काहीतरी बेसिकली तो हेड असायचा किंवा त्याच्या अंतर्गत काहीतरी बेसिकली ते ठेवलं जायचं. ओके. त्याच्यानंतर आहे नायका. ओके, नायका ही वॉज रिस्पॉन्सिबल फॉर दी सिक्युरिटी. आणि सिक्युरिटी कशाची बेसिकली काहीतरी की सिटीची. ओके, तो सिटीच्या काहीतरी की बेसिकली सिक्युरिटीचा जो चीफ होता किंवा आपण त्याला काय म्हणून हेड होता, त्याला इथे काय म्हणलं गेलं होतं, नायका. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे तो म्हणजे काहीतरी की व्याय भरिका. ओके, व्याय भरिका विच इज नो वर्क फॉर द चीफ जज. ओके, और वर्क ॲज अ चीफ जज. आता इथे पण काहीतरी आपण लास्ट टाइमला बघितलं होतं, प्रिस्ट नावाचे काहीतरी एक व्यक्ती असायचे आणि पंडित असायचे बेसिकली, आणि ते काय करायचे तिकडं ॲज अ जजिंगचं काहीतरी काम करायचं. हा व्यवहार आता इथे येऊपर्यंत काय झालं गेलं होतं, एक सिस्टमॅटिक काहीतरी आपण त्याला म्हणू ही जी होती ब्युरोक्रेसी किंवा काहीतरी आपण म्हणू त्याला ॲडमिनिस्ट्रेशन जे होतं काहीतरी तिकडं अस्तित्वात आलं होतं. आणि त्याच्यातूनच मग काहीतरी असे इम्पॉर्टंट ऑफिशियल्स आहेत आपल्याला पाहायला मिळतात, चीफ जज. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे ते म्हणजे काहीतरी काय कर्मांतिका. ओके, कर्मांतिका अगेन इम्पॉर्टंट असं असणारं काहीतरी ऑफिशियल होतं, हेड ऑफ इंडस्ट्री अँड फॅक्टरीज. ओके, हेड ऑफ इंडस्ट्रीज अँड काहीतरी बेसिकली फॅक्टरीज. राईट. डिफरंट डिफरंट काहीतरी इंडस्ट्रीज आणि काहीतरी फॅक्टरीज याच्या संदर्भात आपण काहीतरी ऑलरेडीच बघितलं होतं. ऑर्डिनन्स असेल, त्याच्यानंतर काहीतरी आयन असेल. ओके, त्याच्यानंतर काहीतरी आपण त्याला म्हणू तिकडं गोल्ड आणि सिल्वर असेल. तर ह्या काही इम्पॉर्टंट ज्या इंडस्ट्रीज होत्या ना, त्याच्यावरती काहीतरी रॉयल ऑटोनॉमी होते. आपण ऑलरेडीच काहीतरी ते डिस्कस केलं होतं. मगत काहीतरी बेसिकली एम्पायरचे असणारे काहीतरी तिकडे आपण त्याला म्हणू ब्युरोक्रेसी किंवा काहीतरी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. ओके, सो इथं काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं कर्मकांतिका एक नवीन बेसिकली काहीतरी आपण त्याला म्हणू ऑफिस किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू ऑफिशियल जो तो बनवला गेला होता. आणि हा इंडस्ट्री आणि काहीतरी ज्या फॅक्टरी होत्या ना, त्यांचा काय असायचा, हा हेड असायचा. ओके. नेक्स्ट आहे इथं काहीतरी बेसिकली दंडबला. ओके, दंडबला हेड ऑफ पोलीस. ओके, हेड ऑफ पोलीस. आता अगेन काहीतरी की आपण त्याला म्हणू सिटी लेवलचं काहीतरी जे ॲडमिनिस्ट्रेशन असेल किंवा आपण त्याला म्हणू काहीतरी की सिटीमधलं काहीतरी तिकडं जे हे असेल लॉ अँड ऑर्डर काहीतरी मेंटेन करायचं जे काम होतं ते बेसिकली दंडबला नावाची काहीतरी एका व्यक्तीकडे होता. तेच काहीतरी बेसिकली लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणारे ऑफिशियल कोण असेल तर काहीतरी ॲज अ पोलीस. दंडबला हा काय होता बेसिकली या पोलीस डिपार्टमेंटचा काहीतरी बेसिकली हेड असायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे दुर्गपाला. दुर्गपाल आपल्याला माहितीच आहे, दुर्ग या शब्दावरूनच काहीतरी आपण तिकडं त्याचं इंटरप्रिटेशन आहे जे काहीतरी आपण तिकडं लावू शकतो. तर दुर्ग मीन्स काहीतरी बेसिकली फोर्ट आणि पाला म्हणजे काहीतरी बेसिकली हेड ऑफ फोर्ट किंवा काहीतरी हेड ऑफ रॉयल फोर्ट. आता दुर्गाधीक्षक किंवा काहीतरी
काहीतरी आपण त्याला म्हणू दुर्गपाला जो आहे हा शब्द काहीतरी पुढे देखील आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे इथून पुढचे काहीतरी काही जे हे असतील किंग असतील किंवा काहीतरी किंगडम असतील आणि इवन काहीतरी गुप्ता एम्पायर असेल आणि आफ्टर गुप्ता एम्पायर पण आपलं असतं आणि इवन मिडविल हिस्ट्रीमध्ये देखील काहीतरी आपल्याला जो काहीतरी ऑफिशियल आहे ना याचं मिनिंग याचं काहीतरी नाव जे आहे ते मेन्शन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे अन्नपाला. ओके, पुढे आहे अन्नपाला. अन्नपाला ही वॉज द हेड ऑफ फूड ग्रेन. ओके, फूड ग्रेन डिपार्टमेंट. तर आपण काहीतरी ऑलरेडीच लास्ट टाइमलाच काहीतरी डिस्कस केलेलं होतं. ताम्रलिप्ती त्यासोबतच काहीतरी बेसिकली तिकडं शुगर कॉपर इन्स्क्रिप्शन जे आहे ना तिथं आपल्याला काहीतरी फेमाईनमध्ये ओके फेमाईनमध्ये तिथं रिलीफ मेजर जे होते ना ते काहीतरी घेतलेले इन्फॉर्मेशन जे ना ते आपल्याला पाहायला मिळते. आता त्याच्या फेमाईनमध्ये काहीतरी बेसिकली फूड ग्रेन किंवा काहीतरी इतर ज्या रिलीफ मेजर होत्या ना त्या पॉसिबल का झाल्या गेल्या होत्या तर बेसिकली काहीतरी अशा प्रकारचं काय म्हणून आपण त्याला काहीतरी फूड ग्रेन डिपार्टमेंट होतं ना ते काय केले गेले होते तिकडं सेटअप केले गेले होते. ओके, एस्टॅब्लिश काहीतरी केले गेले होते. याच्यातून फायदा काय व्हायचा एकतर काहीतरी आपण त्याला म्हणू ॲक्शन सिस्टममध्ये आपण डिस्कस पण केलं होतं. काइंड किंवा कॅश. ओके, काइंड किंवा काहीतरी कॅशमध्ये टॅक्स जो असायचा तो काय केला जायचा कलेक्ट केला जायचा. आता याचा मिनिंग काय झाला काइंड म्हणजे काहीतरी जे ग्रेन्स असतील ना वॉट एव्हर जे काहीतरी तिकडे शेतकऱ्याने उगवलेलं असेल ते त्याच्यातून देखील काहीतरी टॅक्स घेतला जायचा किंवा त्या स्वरूपाचा टॅक्स घेतला जायचा. ज्यांना काहीतरी आपण त्याला म्हणून तिकडे कॅश द्यायला पॉसिबल आहे ते लोक कॅश देऊन टाकायचे. ओके, स्वतः हा कलेक्ट केला गेलेला बेसिकली काहीतरी जे ग्रेन असायचं ना याच्यासाठी काहीतरी डिपार्टमेंट असायचं आणि याचंच काहीतरी बेसिकली हेड होतं त्याला अन्नपाला म्हटलं गेलं होतं. ओके, त्याच्यानंतर आहे राजूकास. याच्यावरती प्रश्न जो आहे तो काहीतरी विचारलेला आहे तो थोडंसं लक्षात राहू द्या. ठीक आहे. राजूका राजूकास ही वॉज द लँड मेजरर. ओके, ही वॉज द लँड मेजरर. जमिनीची बेसिकली काहीतरी तिकडे मोजणी करणारे काहीतरी आपल्याला एक ऑफिशियल जे आहे ना त्याचा देखील काहीतरी इकडे मेन्शन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, तो ब्युरोक्रेसी काय म्हणून आपण त्याला बेसिक काहीतरी किती लार्ज अमाऊंटमध्ये तर काहीतरी एक्सपांड झालेलं आहे ना ते आपल्याला थोडंसं काहीतरी याच्यावरून अंदाज येतो. ओके, तो राजूका ही वॉज द लँड मेजरर ऑफिशियल्स. जमिनीची काहीतरी बेसिकली मोजणी करण्यासाठी तर अपॉइंटेड केलेली ही ऑफिशियल असायची. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अर्काधीक्षक. ओके, अर्काधीक्षक. अर्काधीक्षक म्हणजे काहीतरी बेसिकली मायनिंग ऑफिशियल. ओके, अर्काधीक्षक म्हणजे काहीतरी मायनिंग ऑफिशियल. तो आता इथेच काहीतरी डिस्कस केलेलं होतं. काही इंडस्ट्रीज होते त्याच्यावरती काहीतरी गव्हर्नमेंटची मोनोपोली होती. म्हणजे तिथे उत्पादन घेण्याचा काहीतरी अधिकार हा फक्त आणि फक्त काहीतरी तिकडे गव्हर्नमेंटकडे होता. म्हणजे आपण त्याला म्हणू काहीतरी नॅशनलायझेशन आजच्या काहीतरी मॉडर्न टर्ममध्ये. ठीक आहे. तो याच्यावरूनच काहीतरी आपल्याला पाहायला मिळेल. अर्काधीक्षक म्हणजे काहीतरी बेसिकली मायनिंग ऑफिशियल. तो आपण तिथं बघितलं होतं मायनिंग हे वॉट एव्हर जे काहीतरी ॲक्टिव्हिटी असेल ना त्याच्यावरती काय होती गव्हर्नमेंटची ऑटोनॉमी होती. म्हणजे फक्त आणि फक्त काहीतरी गव्हर्नमेंटच तिथं मायनिंग करणार होते. बरोबर. आणि हेच काहीतरी मेंटेन ठेवण्यासाठी येतं अर्काधीक्षक नावाची काहीतरी व्यक्ती जी होती ना तिला अपॉइंटेड केलेलं होतं. ठीक आहे. पुढे नेक्स्ट आहे ते म्हणजे काहीतरी बेसिकली लवणाधीक्षक किंवा लोहाधीक्षक असं देखील काहीतरी तिकडे म्हटलं जातं प्रोनाउन्सिएशन. ओके, लोहा अधीक्षक. अगेन नावावरूनच काहीतरी आपल्या इथं पाहायला मिळतं. मेटलर्जी ऑफिशियल. ओके, मेटलर्जी ऑफिशियल. तसं मायनिंग याच्यामध्ये आपण बघितलं अर्काधीक्षक होता तो काहीतरी मायनिंगचा काहीतरी हेड होता. तसंच लवणाधीक्षक आपल्याला इथं पाहायला मिळतं. तर लवणाधीक्षक म्हणजे काय हे मेटल जे होतं जे काहीतरी एक्सप्लोर केलं जायचं किंवा एक्सट्रॅक्ट केलं जायचं त्या मेटलवरती काहीतरी काय तिकडं वर्क करणारी काहीतरी इंडस्ट्रीज असते. आज याला आपण काहीतरी ॲज अ आयन स्मिथ किंवा काहीतरी आयन इंडस्ट्री म्हणून काहीतरी ओळखतो. तो तशाच इंडस्ट्री काहीतरी इथे या पिरियडमध्ये काहीतरी आपल्याला प्रेझेन्स होतं त्या काहीतरी पाहायला मिळतं. इव्हन काहीतरी मेन्शन पण केलेलं आहेत. आता इथल्या इंडस्ट्री कशासाठी तर काहीतरी आपण त्याला म्हणून ॲग्रिकल्चर काहीतरी तिकडं इक्विपमेंट्स आहेत त्या बनवणाऱ्या आणि त्याच्याही सोबतच काहीतरी जे वॉर इक्विपमेंट्स असतात किंवा काहीतरी अदर इतर काहीतरी जे इक्विपमेंट्स असतील त्या बनवणाऱ्या इथे आयन इंडस्ट्रीज होत्या. आणि याचा बेसिकली काहीतरी जो हेड होता त्याला लोहाधीक्षक काहीतरी म्हटलं गेलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे तो म्हणजे लक्षणा अधीक्षक. ओके, लक्षणा अधीक्षक. ठीक आहे. लक्षण अधीक्षक म्हणजे काहीतरी बेसिकली कॉइन मिंटिंग ऑफिशियल. ओके, कॉइन मिंटिंग ऑफिशियल. आता इथं आपण पॉईंट काहीतरी आपण ऑलरेडीच काहीतरी डिस्कस केलेला होता.
लेटर वैदिक पिरियड असेल आणि त्याच्यानंतरचं काहीतरी आपण त्याला महाजन पिरियड असेल. आता लेटर वैदिक पिरियडमध्ये तर काहीतरी आपण बघितलं होतं कॉईन बेसिकली जे असेल किंवा काहीतरी आपण त्याला म्हणून मीन ऑफ एक्सचेंज जे असेल ना ते डेव्हलप झालं गेलं नव्हतं. पुढे महाजन पदामध्ये मात्र काहीतरी त्याचा मेन्शन केले गेलेले इव्हिडन्स आहेत ना ते आपल्याला काहीतरी पाहायला मिळतात. बरोबर, कॉईन्स असेल ते किंवा काहीतरी ॲज अ मीन ऑफ एक्सचेंज. आणि तिथे मी तुम्हाला काहीतरी सांगितलं पण होतं इथे आता काहीतरी कॉईन मिंटिंग इंडस्ट्री जी असेल किंवा आपण त्याला काहीतरी म्हणू कॉईन मिंटिंग असेल म्हणजेच काहीतरी ॲज अ छापखाना हा एकतर काहीतरी किंगकडे असायचा आणि त्याच्यासोबतच काहीतरी किंगनी ऑथराईज केलेले काही जे गोल्ड स्मिथ असायचे त्यांच्याकडे देखील काहीतरी अशा प्रकारचे कारखाने असायचे. ठीक आहे. आता हे गोल्ड स्मिथ असायचे यांच्याकडे का तर अगेन तेच होतं ब्युरोक्रेसी जी होती काहीतरी एक्सपान्शन जरी झालेली होती तरी मिंटिंग ही जी होती काहीतरी प्रोसेस जी होती काहीतरी खूपच कॉम्प्लिकेटेड होती आणि अगेन त्याच्यासाठी असणारी काहीतरी किती स्किल असेल ना तसे ऑफिशियल्स काहीतरी लार्ज अमाऊंटमध्ये तिथं डेव्हलप करणं पॉसिबल नव्हतं. सो या अशा कंडिशनमध्ये काय केलं जायचं जे गोल्ड स्मिथ असायचे ओके सोनार म्हणतो आपण त्याला त्यांच्याकडे काय केलं जायचं मिंटिंगचे काहीतरी ऑथॉरिटी जे असायचे दिल्या जायच्या तर त्यांच्याद्वारे काहीतरी कॉईन जे असायचे ते मिंट केले जायचे राईट. सो याच्यासाठीच काहीतरी एक ऑफिशियल जे होते तिला लक्षणाधीक्षक काहीतरी म्हटलं गेलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे लवणा दीक्षक. ओके लवणा दीक्षक ही वॉज रिस्पॉन्सिबल फॉर दी और वर्क ॲज अ ऑफिसर ऑफ सॉल्ट डिपार्टमेंट. ओके ऑफिशियल ऑफ सॉल्ट डिपार्टमेंट. अगेन मीठ बनवण्याची काहीतरी बेसिकली ज्या इंडस्ट्री ज्या होत्या त्याचा देखील काहीतरी एक हेड जो आहे ना तो आपल्याला इथं पाहायला मिळतो जो लवणाधीक्षक काहीतरी तिथे त्याला म्हटलं गेलेलं होतं. ठीक आहे. पुढे आहे स्वर्ण दीक्षक. ओके स्वर्ण दीक्षक त्या नावावरूनच काहीतरी आपण इकडे म्हणू शकतो स्वर्ण दीक्षक. स्वर्ण म्हणजे काहीतरी बेसिकली सोनेरी किंवा काहीतरी त्याचं गोल्ड ऑफिसर ऑफ गोल्ड डिपार्टमेंट. ओके ऑफिसर ऑफ गोल्ड डिपार्टमेंट. सो इथे अगेन तेच गोल्डची काहीतरी बेसिकली इंडस्ट्री असेल आणि काहीतरी त्याच्या संदर्भात असणारे जे ॲक्टिव्हिटीज असतील त्याला तिथे काहीतरी रेग्युलेट करण्यासाठी एक इम्पॉर्टंट ऑफिशियल जे होते काहीतरी एक जे पद होतं हे इथे काय केलं गेलं होतं निर्माण केलं होतं त्याला सुवर्णाधीक्षक काहीतरी म्हटलं गेलेलं होतं. ठीक आहे. पुढे आहे आयुधा अधीक्षक. ओके आयुधा अधीक्षक याच्या संदर्भात पण आपण इथे डिस्कस केलेलं आहे जसं आपण इंडस्ट्रीच्या संदर्भात डिस्कस केलेलं होतं त्या प्रकारे. सो आयुध देखील काहीतरी का जो शब्द आहे ना तो काहीतरी आपण तिकडे कंटिन्यू केलेला आहे. ओके आयुधा शिक्षक म्हणजे काहीतरी बेसिकली जे पण मॅन्युफॅक्चरिंग अँड डिफेन्स ऑफिशियल. ओके वेपन मॅन्युफॅक्चरिंग काहीतरी बेसिकली डिफेन्स ऑफिशियल ज्या ठिकाणी काहीतरी आपण त्याला म्हणू वॉर इक्विपमेंट जे काहीतरी तिकडे प्रोड्यूस केले जाईल राईट किंवा काहीतरी आपण म्हणू त्याला हत्यारं किंवा काहीतरी जे अवजार असायची युद्धासाठी काहीतरी जे आवश्यक असतात ते प्रोड्यूस करणारं काहीतरी बेसिकली जे डिपार्टमेंट होतं त्याचा काहीतरी जो हेड होता त्याला आयुधा अधीक्षक काहीतरी म्हटलं गेलेलं होतं. सो आज देखील काहीतरी आपण जर बघितलं इथे डिफेन्स मिनिस्ट्री आहे आणि त्या डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये काहीतरी ऑर्डनन्स फॅक्टर आपल्याला पाहायला मिळते जी बेसिक काय काम करते तिकडं आर्मीसाठी काहीतरी लागणारे जे वॉर इक्विपमेंट्स आहेत त्याच्यामध्ये काहीतरी आपण त्याला तोफा रणगाडे आणि काहीतरी इतर काहीतरी जे प्रोडक्ट असेल ते काहीतरी तसे तिकडं प्रोड्यूस करत असतात त्या प्रकारे. ठीक आहे. पुढे आहे पुन्हा अधीक्षक. ओके पुन्हा अधीक्षक. पुन्हा अधीक्षक इज रिस्पॉन्सिबल फॉर दी ऑफिसर ऑफ फॉरेस्ट. ठीक आहे ऑफिसर ऑफ फॉरेस्ट. सो इथे देखील काहीतरी आपण बघितलं होतं फॉरेस्ट काहीतरी जे ॲक्टिव्हिटीज जे होते ना या फॉरेस्ट काहीतरी ॲक्टिव्हिटीजसाठी तिथं एक ऑफिशियल जी होती ती काहीतरी किंवा आपण त्याला असं म्हणू ते जे डिपार्टमेंट होतं याच्यासाठी काय केलं गेलं होतं इथं सेपरेट काहीतरी आपण त्याला सॉरी त्याच्यावर देखील काहीतरी गव्हर्नमेंटची ऑटोनॉमी होती. ओके फॉरेस्ट काहीतरी तिकडे जे प्रोडक्शन असेल ना त्याच्यावरती. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे तो म्हणजे काहीतरी की मानाधीक्षक. मानाधीक्षक इज ऑफिशियल ऑफ टाइम अँड प्लेस डिपार्टमेंट. ओके टाइम अँड प्लेस डिपार्टमेंट. तर आता इथंपर्यंत काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं टाइम किपिंग जे असेल. ओके टाइम किपिंग म्हणजे काहीतरी बेसिकली वेळ ठरवण्याचं काहीतरी जे काम होतं ना ते काहीतरी कुठेतरी स्टार्ट झालं गेलं होतं. आता आजच्यासारखं काहीतरी आपल्याला माहिती आहे आपण काहीतरी वॉच यूज करतो त्या पिरियडमध्ये काहीतरी कशा वॉच नसायच्या. हावेवर सनची जी काहीतरी की अपरिंग मुवमेंट असते ना त्याच्यावरून काय केलं जायचं टाइम जे असेल ते काहीतरी बेसिकली तिकडे केलं जायचं किंवा काहीतरी तिकडे ते हे केलं जायचं टाइम किपिंग काहीतरी केली जायची. ओके सो याच्यासाठीच ऑफिशियल जी होती त्याला मानाधीक्षक काहीतरी म्हटलं गेलेलं होतं. ठीक आहे. पुढे आहे सुन्ना दीक्षक. ओके सुन्ना दीक्षक स्लटर हाऊस ऑफिशियल. ओके स्लटर हाऊस ऑफिशियल
शून्य अधीक्षक म्हणजे काहीतरी की बेसिकली स्लेटर हाऊस ऑफिशियल. सो आज आपण त्याला काहीतरी की मॉडर्न लँग्वेजमध्ये कत्तलखाना म्हणतो. ठीक आहे, कत्तलखाना म्हणजे थोडक्यात काहीतरी की ज्या ठिकाणी तिथं ॲनिमल्स असतात ते केले तर तो एक प्लेस असतो. तो अशा टाईपचा जो काहीतरी की प्लेस होता तो काहीतरी तिकडे आपल्याला इथं प्रेझेन्स होता तो पाहायला मिळतो. जो शून्य अधीक्षक काहीतरी की ऑफिशियलच्या तिकडं अंतर्गत असायचा किंवा त्याच्याद्वारे तिथे त्याला रेग्युलेट केलं जायचं. ठीक आहे. पुढे आहे मुद्रा अधीक्षक. ओके, मुद्रा अधीक्षक रॉयल सिम्बॉल अँड कॉइन. ओके, रॉयल सिम्बॉल अँड कॉइन. जसं आपण मग तिथे डिस्कस केलेलं होतं कॉईनच्या काहीतरी की बेसिकली मिंटिंगमध्ये जे सोनार असायचे गोल्डस्मिथ त्यांना देखील ती ऑथॉरिटी दिली जायची आणि त्याच्यासोबतच काहीतरी तिकडे बेसिकली किंगची काहीतरी जे ट्रेजरी असायचे त्या ट्रेजरीमध्ये देखील काहीतरी बेसिकली एक ऑफिशियल असायची. त्याला इथं मुद्रा काहीतरी की बेसिकली आपण अधीक्षक काहीतरी इकडे म्हणू शकतो. आता यांचं काहीतरी की बेसिकली काम काय असायचं तर जे कॉईन काहीतरी की बेसिकली बनवलेले असते गोल्डस्मिथ काहीतरी की यांच्याद्वारे त्याला काय करायचं बेसिकली तिकडं मेजर करायचं किंवा काहीतरी की त्याला गेज करायचं. आता गेज म्हणजे काय की प्युरिटी त्याची. ठीक आहे, त्याच्यानंतर काहीतरी की त्याची साईज असेल आणि अगेन पंचमार्क कॉईन. पंचमार्क कॉईन म्हणजे काहीतरी की बेसिकली त्याच्यावरती ठसा उमटवलेला असायचा. आता याच्या संदर्भात काय असायचं आपण ऑलरेडीच डिस्कस केलेलं आहे. एका साईडला किंग असायचा आणि दुसऱ्या साईडला काहीतरी इकडं डीटी असायचे कोणतं तरी देवता असायचा आणि एखादी स्क्रिप्ट असायची ते काहीतरी की मेन्शन केलेलं असायचं. ओके, सो याला काहीतरी की बेसिकली तिकडं हे करणारं कुठेतरी ऑब्झर्वेशन करणारी जी व्यक्ती होती त्याला इथं मुद्रा अधीक्षक काहीतरी की म्हटलं गेलेलं होतं. अगेन त्याच्यानंतर आहे तो म्हणजे काहीतरी त्याचं दूताधीक्षक किंवा दायुताधीक्षक. ही वॉज अ रिस्पॉन्सिबल फॉर दी गॅम्बलिंग डिपार्टमेंट. ओके, गॅम्बलिंग डिपार्टमेंट. गॅम्बलिंग म्हणजे काहीतरी की आपल्याला माहितीच आहे वेगवेगळ्या टाईपचं काहीतरी की तिकडे ज्या जुगार किंवा काहीतरी की त्या सदृश्य ॲक्टिव्हिटीज असतात किंवा गेम्स असतात त्या संदर्भात. तो याच्यासाठी काहीतरी की एक ऑफिशियल जो होता तो काय केला गेला होता इथं अपॉइंट केला होता. ओके, त्याच्यानंतर आहे नौका अधीक्षक. राईट, नौका अधीक्षक हा देखील काहीतरी की एक इम्पॉर्टंटच असणारा पॉईंट आहे आणि याच्या संदर्भात काहीतरी की आपण डिस्कस पण केलेलं होतं. नेव्ही जी होती ती काहीतरी प्रेझेन्स होती मोरियन काहीतरी की बेसिकली एम्पायरमध्ये. आपण काहीतरी की डिस्कस केलेलं होतंच ज्यावेळेला काहीतरी तिकडे आपण बघितलं होतं हे ॲडमिनिस्ट्रेशन त्यावेळेला. आणि याची काहीतरी की बेसिकली इथे नेव्हीची जी हेड असायची तो काय म्हणून आपण त्याला काहीतरी की तिथला जो ऑफिशियल असायचा शिपिंग ऑफिशियल त्याला नौकाधीक्षक काहीतरी की म्हटलं गेलेलं होतं. आता अगेन काम काय असणार आहे तर काहीतरी की आपण त्याला म्हणू बाहेरून येणारे जे काहीतरी की जे ट्रेडिंग शिप असतील त्यांचे काहीतरी तिकडे आपण म्हणू त्याला हे कुठेतरी डायरी असेल ते काहीतरी मेंटेन करायचे. माल न जाणं काय होतं किंवा काय नाही त्या संदर्भात काय कॅल्क्युलेशन वगैरे ठेवायचं आणि सो ऑन. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे आहे अगेन इम्पॉर्टंट ऑफिशियल तो म्हणजे काहीतरी की पट्टणाधीक्षक. ओके, पट्टणाधीक्षक ही वॉज अ ऑफिसर ऑफ फोर्ट. ओके, ही वॉज ऑफिसर ऑफ फोर्ट. सो पट्टणाधीक्षक म्हणजे काहीतरी की बेसिकली तिकडं फोर्ट. आपण लास्ट टाइमलाच काहीतरी डिस्कस केलेलं होतं दोन इम्पॉर्टंट काहीतरी की जे फोर्ट होते ना ते इथं काहीतरी की खूपच फेमस होते. कोणते होते ते काहीतरी की थोडंसं नक्की तिथं तुम्ही रिकॉल करून काहीतरी की बघा. एक ईस्ट साईडला होता आणि काहीतरी की वेस्ट साईडला होता. जे महत्त्वपूर्ण असणारे काहीतरी की असे फोर्ट होते मोरियन काहीतरी की बेसिकली तिकडं आपण तिथं पिरियडमधले. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे इथं पुट्टवादा अधीक्षक. ओके, पुट्टवादा अधीक्षक अगेन एक काहीतरी की इम्पॉर्टंट असणारी काहीतरी की ऑफिशियल होते. राईट, and he was responsible for the charge of weight and measures. ओके, चार्ज ऑफ वेट अँड मेजर्स. तो प्रॉपर असं काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू तिकडं वेट आणि काहीतरी की मेजरची जी सिस्टम होते तिला मेंटेन करणारे काहीतरी की आपण त्याला म्हणून त्याला त्याचं कुठेतरी कंटिन्यू ठेवण्यासाठी तिथे एक ऑफिशियल जी होती काहीतरी की अपॉइंटेड केली गेलेली होते त्याला पुट्टाधीक्षक काहीतरी की म्हटलं गेलेलं होतं. ओके, सो यांचं बेसिकली काम काय असायचं तर इथं वेट अँड काहीतरी की बेसिकली जे मेजर्स आहेत ते थ्रू आउट जे काहीतरी की ॲडमिनिस्ट्रेशन थ्रू आउट जे काहीतरी की टेरिटरीमध्ये तिथे कुठेतरी सेम टाईपचे काहीतरी की यूज केले जावे आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काहीतरी की बेसिकली फ्रॉड होऊ नये. ओके, आणि कॉमन पीपल असेल आणि किंवा काहीतरी की जे हे असतील ट्रेडर्स असतील ना त्यांच्यासोबत देखील काहीतरी की कुठेतरी तिथे इश्यू काहीतरी की होऊ नये याच्यासाठी काहीतरी केलं होतं तिथं जी ऑफिशियल होती ती काय केली होती तिथं अपॉइंट केली गेलेली होती. राईट, सो हे झाले काहीतरी की ते इम्पॉर्टंट असणारे ऑफिशियल्स जे आपल्याला इथं काहीतरी की मोरियन एम्पायरमध्ये पाहायला मिळतात आणि त्यांच्या संदर्भात काहीतरी की त्यांची जी प्रोफाईल होती ती पण आपण इथे काहीतरी की व्यवस्थित डिस्कस केलेली आहे.
आता इथे इन डिटेलमध्ये काहीतरी सांगण्याचा उद्देश हाच होता. याच्यावरती प्रश्न जे आहेत ते काहीतरी की कन्सिस्टंटली काहीतरी विचारले गेलेले आहेत. त्याच्यामुळे थोडंसं काहीतरी आपण ते व्यवस्थित असं डिस्कस केलं आहे. राईट. पुढे ॲक्च्युली आपल्याला इथं बुद्धिझम आणि जैनिझम जे होतं ना ते स्टार्ट करायचं होतं. हा तर टेक्निकल थोडासा काहीतरी की एरर येतोय. तो आपण थोडंसं काहीतरी की लास्ट टाइमला जे डिस्कस केलेलं आहे त्याच्या संदर्भात थोडंसं रिवाईज करू बेस्ट वे, थोडंसं बरं पडेल. सो उद्याच्या लेक्चरमध्ये काहीतरी मग आपल्याला तिकडं जे हे आहे ओके करेक्शन करून काहीतरी की मग आपण बुद्धिझम द्यायचे काहीतरी आपण तिकडं स्टार्ट करू. ठीक आहे. सो हिस्ट्री ऑफ काहीतरी की मौर्यन एज येतो थोडंसं आपण काहीतरी की रिवाईज करू थोडंसं. ठीक आहे. हिस्ट्री ऑफ काहीतरी की मौर्यन एज. सो एंटर काहीतरी इकडं हिस्ट्री काहीतरी आपल्याला 2 पार्टमध्ये इथं पाहायला मिळते. मौर्यन एजच्या काहीतरी की पिरियड संदर्भात. तो पहिली आहे ती काहीतरी की तिथं ॲज अ प्री मौर्यन एज म्हणून काहीतरी की ओळखली जाते. आणि त्याच्यानंतर आहे ती म्हणजे काहीतरी की पोस्ट मौर्यन किंवा आफ्टर मौर्यन पिरियड म्हणून देखील काहीतरी त्याला तिथं कॉल्ड केलं जातं. ठीक आहे. प्री मौर्यन आणि काहीतरी तिकडं पोस्ट काहीतरी की मौर्यन पिरियड. तो प्री मौर्यन पिरियड आहे हाच बेसिकली काहीतरी तिकडे एज ऑफ काहीतरी की महाजनपदा म्हणून ओळखला जातो. तिथं आपण डिस्कस केलेलं होतं. आणि इथं एक रफ रिगेन जर आपण इथं बघितला प्री मौर्यन एजचा किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिथं असं काहीतरी की महाजनपदाचा. तो इथं काहीतरी की आपण बघू शकतो साधारणतः 600 एन काहीतरी की BC आणि काहीतरी की 400 एन BC. 600 BC ते काहीतरी की 400 BC इथं आपल्याला काहीतरी की असा पिरियड जो आहे तो काहीतरी की पाहायला मिळतो मौर्यन एजचा किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू महाजनपदात. राईट. त्याच्यानंतर आपण इथं बघितलं होतं महाजन पद जे होते त्याचं काहीतरी की बेसिकली फॉर्मेशन जे होतं त्याच्या पाठीमागं काहीतरी की कोणते फॅक्टर किंवा काहीतरी की आपण म्हणून बॅकग्राऊंड काय होता आपण डिस्कस केलं होतं. लेटर वेदिक पिरियड आणि त्याच्या अगोदरचा काहीतरी तिकडं वेदिक पिरियड. वेदिक पिरियडमध्ये काय झालं गेलं होतं छोटे छोटे काहीतरी तिकडं आपण म्हणू जे कुटुंब होती ती एकत्र आली होती. त्याच्यातून काय स्टार्ट केलं होतं जनाज. ओके. त्याचा हेड कोण असायचा राजनाथ. राजनाजमधून काहीतरी सॉरी जनाजमधून काहीतरी पुढे काय झालं जनपद झाली. म्हणजे जी कुटुंब होती त्यांची संख्या वाढत गेली आणि टेरिटरी जी होती ती पण काहीतरी की वाढलेली आहे. ओके. तर तो जो ग्रुप होता लोकांचा त्याला काय म्हटलं गेलं होतं तिथं जनपदात. ओके किंवा जनाज. तर हे जनाज म्हणजे काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं ट्रायबल ग्रुप. ओके. ट्रायबल ग्रुप होता हा. जनाजच काहीतरी की बेसिकली पुढे कशामध्ये कन्वर्ट होत आहे तिथं जनपदाजमध्ये. म्हणजे काय तर बेसिकली काहीतरी की त्यांची साईज होती थोडीशी ग्रेटर होती आणि दे गॉट ऑल्सो इन्व्हॉल्व इन एक्सपान्शन ऑफ टेरिटरी. टेरिटरीचं काहीतरी की जे एक्सपान्शन असेल त्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये काहीतरी की ते बेसिकली तिकडं इन्व्हॉल्व होते. ठीक आहे. पुढे हेच काहीतरी की बेसिकली जनपदाज आहेत ते कशामध्ये कन्वर्ट होत आहेत महाजनपदाजमध्ये. ओके. जनपदाज नंतर कशामध्ये कन्वर्ट होत आहेत तिकडं महाजनपदात. सो जनाज झालं त्याच्यानंतर काहीतरी की जनपदाज आणि त्याच्यानंतर इथं आपण बघू शकतो महाजनपदाज. तसं 3 काहीतरी की बेसिकली आपण टप्प्यामध्ये इथं महाजनपदाचं काहीतरी की बेसिकली आपल्याला इथं म्हणून फॉर्मेशन जे आहे ते काहीतरी की पाहायला मिळतं. ओके. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन जे आहे ते आपल्याला काहीतरी की कशामध्ये इथं दिली गेलेली ते आपण इथं काहीतरी की बघितलं होतं. अंगुत्र निकाय महावस्तू आणि सोबतच काहीतरी की मगधन डिस्प्ले टेंडन्सी टुवर्ड द पोटॅन्शियल एम्पायर. ठीक आहे. सो इथं काहीतरी की अंगुत्र निकाय जे बेसिकली काय आहे टेक्स्ट आणि त्याच्याही सोबतच काहीतरी की जे जैन टेक्स्ट आहेत त्याच्यामध्ये देखील काहीतरी की इन्फॉर्मेशन जे आहे महाजनपदाची ते आपल्याला तिथं काहीतरी की दिलेली आहे. ओके. ओके. इथं सुरुवातीला काहीतरी की आपण डिस्कस केलं होतं क्राफ्टमन किंवा काहीतरी की जो त्यांचा गिल्ड होता म्हणजेच जे क्राफ्ट्समन असायचे त्यांचा काहीतरी की बेसिकली जे युनियन असायचा त्याला इथं काय म्हटलं गेलं होतं श्रेणी. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रेडर्स त्याचा जो बेसिकली काहीतरी की जो ग्रुप असायचा किंवा कॉर्पोरेशन असायचं त्याला सारता काहीतरी की म्हटलं गेलं होतं. आणि त्याच्यानंतर कॉईन इश्युईंग. ओके. कॉईन इश्युईंग काहीतरी की त्याला म्हणून आपण जो ग्रुप होता किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू जे बँकर्स होते त्यांना इथं शिर्ष्टी किंवा तेची असं काहीतरी की म्हटलं गेलं होतं. ते मी तुम्हाला सांगितलं होतं NCERT जे असणारे काहीतरी जे बॉक्स असतात तिथून ही इन्फॉर्मेशन डिराईव्ह होते आणि वॉट एव्हर ज्या काहीतरी की एक्झाम्स असतात ना कंडक्ट करताना काहीतरी की सरळ सरळ या बॉक्समधून काय केले जातात क्वेश्चन जे असतात ते काहीतरी की पिक केले जातात. ठीक आहे. देन इथं आपण बघितलं होतं मगध. आता ह्या सगळ्या काहीतरी की महाजनपदामध्ये मगध एम्पायर जे होतं त्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी की टेंडन्सी आणि सोबतच काहीतरी पोटेन्शियल होतं ना तो आपल्या इथं पाहायला मिळतो. आणि त्याच्यातूनच पुढे काहीतरी काय एम्पायर जे आहे ते काहीतरी की बिल्ड करण्याचं किंवा डेव्हलप करण्याचं काम आहे ना तिथं काहीतरी की मगध हे जे महाजनपद होते हे काय करणार आहे तिथं करणार आहे. ठीक आहे. सोबतच
याच पिरियडमध्ये काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं इम्पॉर्टंट काहीतरी की ज्या फिलॉसॉफीज होत्या त्या काहीतरी की पुढे आलेल्या आहेत. आता बऱ्याचशाच काहीतरी की फिलॉसॉफी होत्या. मी तिथं सांगितलं पण होतं तुम्हाला जवळजवळ 273 डिफरंट डिफरंट काहीतरी फिलॉसॉफीज याच्या पुढे येणार आहेत. याच्यामधलेच काहीतरी दोन इम्पॉर्टंट फिलॉसॉफीज होत्या ते म्हणजे काहीतरी की जैनिझम आणि बुद्धिझम हे आपल्या इथं काहीतरी पाहायला मिळतात याच पिरियडमध्ये. ठीक आहे. इकॉनॉमिक ग्रोथ लीड टू डेव्हलपमेंट ऑफ अर्बन सेंटर आणि पहिलं काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू अर्बन सेकंड काहीतरी की अर्बनायझेशन आहे ते आपल्याला काहीतरी की ह्याच पिरियडमध्ये इथं पाहायला मिळणार आहे. ओके. देन फर्स्ट यूज ऑफ अ कॉइन्स ऑल्सो रिपोर्टेड फ्रॉम दिस पिरियड. इथेच किंवा काहीतरी आपण म्हणू याच पिरियडमध्ये 600 ते काहीतरी की BC ते 400 BC मध्ये पहिल्यांदा काहीतरी की बेसिकली जे कॉइन्स असतील ना त्यांचा काहीतरी जो यूज जो होता किंवा वापर जो होता ना तो देखील काहीतरी की आपल्या इथे केलेला पाहायला मिळतो. आणि बेसिकली हे कॉईन कोणते होते तर काहीतरी घ्यायचं पंचमार्क कॉईन्स. ओके. पंचमार्क कॉईन्स. तर पंचमार्क कॉईन्स म्हणजे काहीतरी की मी तुम्हाला सांगितलं होतं लोखंडाची एक शीट असायची मोठी त्याची प्लेन केली जायची. ओके. एक काहीतरी की पर्टिक्युलर काहीतरी आपण त्याला म्हणून मेजरमध्ये आणि त्याच्यानंतर सरळ त्याच्यावरती काहीतरी थोडंसं त्याला हॉट करून असे पंच केले जायचे आणि असा जो असेल तो काहीतरी की उमटवला जायचा. ओके. तो पंचमार्क कॉईन्स ते काहीतरी पहिल्यांदाच रिपोर्टेड केले गेलेले आहेत. देन आयर्न टूल्स होते त्यासोबतच काहीतरी की ॲग्रिकल्चर पिरियड होणं आणि सोबतच काहीतरी की नॉर्थ ब्लॅक पॉलिश पोटरी हे देखील काहीतरी आपल्याला याच पिरियडमध्ये पाहायला मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथं बघितलं होतं ड्युरिंग दिस पिरियड ब्राह्मी स्क्रिप्ट अपियर्ड फॉर द फर्स्ट टाइम. लिहिण्यासाठी काहीतरी की बेसिकली जी ही होते काय म्हणून आपण काहीतरी तिकडं लिपी ही तर काहीतरी की ब्राह्मी स्क्रिप्ट किंवा काहीतरी की लिपी आपल्याला इथं पाहायला मिळते. ओके. आणि ती बेसिकली काहीतरी की याच पिरियडमध्ये तर डेव्हलप झालेली आहे. त्याच्यानंतर टॅक्सेशन सिस्टम ॲडेड वेल्थ टू द स्टेट प्रॉस्टिट्यूशन अपेड इन दिस सिटीज. ओके. टॅक्सेशन सिस्टम जी होती ती काहीतरी की परफेक्टली किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू व्यवस्थित अशी काहीतरी की डेव्हलप केली होती त्याच्यासाठी ऑफिशियल जे होते ते काहीतरी की आत्ताच आपण इथे डिस्कस केलेले आहेत. पुढे पोझिशन ऑफ वुमन डिग्रेडेड फर्दर एक्सेप्ट बुद्धिझम अँड जैनिझम ऑर्डर. इथे वुमनची जी पोझिशन होती ना ती काहीतरी की मोठ्या प्रमाणात काहीतरी की खालवली गेलेली आपल्याला पाहायला मिळते आणि मुख्यतः काहीतरी की तिकडे आपण ज्या हायल ऑफिशियल किंवा काहीतरी जे कास्ट असायचे ना त्याच्यामध्ये हा व्यवहार बुद्धिझम आणि काहीतरी की जैनिझम मध्ये जे काहीतरी की बेसिकली किंवा त्या ऑर्डर ज्या होत्या किंवा जी फिलॉसॉफी होती किंवा जे संघ असायचे याच्यामध्ये मात्र काहीतरी की जी पोझिशन जी होती वुमनची ती मात्र काहीतरी इकडे व्यवस्थित अशी असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ कास्ट आणि काहीतरी की सब कास्ट तिथे काहीतरी की आपल्याला मोठ्या अमाऊंटमध्ये पाहायला मिळतात आणि कंडिशन ऑफ अनटचेबल्स काय झाले गेलेले आहे तर फर्दर वर्स झाले गेलेले आहे. ओके. सो मोर अँड मोर काहीतरी की आपण त्याला म्हणू रिस्ट्रिक्शन्स किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू जे प्रोहिबिशन्स होते ना ते काय केले गेले होते तर इम्पोज केले गेले होते अनटचेबल्सवरती. ठीक आहे. आणि याच्यामुळेच काय होणार आहे बेसिकली काहीतरी की पोझिशन जे आहे ते काहीतरी की वर्स असे इथं काहीतरी की होऊन जाणार आहे. राईट. सो इथं 16 काहीतरी की महाजनपद आपल्या इथं पाहायला मिळतात. राईट. याच्यामधले काहीतरी की आपण बघितले होते काही जी महाजनपद होती ते होते ॲज अ मोनार्चिकल होते आणि काही जे होते काहीतरी ॲज अ रिपब्लिक होते. अशा प्रकारे या संदर्भात आपण इथं डिस्कस केलेलंच आहे. मग कुरु असेल व्रज्जी असेल मल्ला पंचाला कंबोज असेल हे कसे होते काहीतरी की बेसिकली ॲज अ रिपब्लिकन. आता रिपब्लिकन म्हणजे काहीतरी की आपण डिस्कस केलं होतं एक गणपरिषद असायची आणि या गणपरिषद म्हणजे काहीतरी की बेसिकली कोण असायचं तर काहीतरी की सगळे सिनियर्स असायचे आणि हीच काहीतरी की त्या स्टेटमधली ॲज अ सुप्रीम काहीतरी की ऑथॉरिटी असायची. ठीक आहे. आणि यांच्या जो काहीतरी की जो किंग असायचा तो देखील काहीतरी की बऱ्याचदा तिथं सिलेक्ट केला जायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काहीतरी इकडे पॉईंट आहे ते म्हणजे काहीतरी इम्पॉर्टंट असणारे महाजन पदार्थ ते काहीतरी की कॅपिटल्स आणि सोबतच त्यांच्या संदर्भातली काहीतरी की असणारी इन्फॉर्मेशन. तो थोडंसं काहीतरी की आपण इथं महाजनपद आणि त्यांची कॅपिटल काहीतरी की बघू. कंबोज यांचं काहीतरी की बेसिकली राजपूर कॅपिटल होतं. अश्मकाज कोटाली वत्सा कौशंबी अवंती अवंतीचे काहीतरी की बेसिकली नॉर्थ आणि साऊथचे असे काहीतरी की दोन आपल्याला इथे कॅपिटल पाहायला मिळतात. नॉर्थचं बेसिकली जे कॅपिटल होतं त्याला उज्जैन म्हटलं गेलं होतं आणि साऊथचं जे कॅपिटल होतं त्याला महेशमध्ये काहीतरी की म्हटलं गेलं होतं. ठीक आहे. पुढे आहे शूरसेना. शूरसेना नावाचं जे महाजनपद होतं त्यांचं कॅपिटल आपल्या इथं पाहायला मिळतं मथुरा. पुढे चेडी आहे. ओके. चेडी सुक्तमाती सुक्तमाती नावाचं काहीतरी त्यांचं कॅपिटल होतं. मल्ला बेसिकली काहीतरी की कुशिनारा किंवा काहीतरी की पावा तो आजच्या बेसिकली काहीतरी युपी मधला तो प्लेस आपल्याला इथं पाहायला मिळतो. त्याच्यानंतर नेक्स्ट इथे काय काय महाजनपद आहे ते म्हणजे काहीतरी काय कुरु
याच्यामध्ये आपल्याला हस्तिनापूर आणि त्यासोबतच काहीतरी की इंद्रप्रस्थ इथं पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे काहीतरी काय पंचाला. पंचालेचं काहीतरी की बेसिकलं अहिच्छत्रा. ओके. आणि वेस्टर्न पंचालाचं काहीतरी की बेसिकली आपल्याला कंपालिया. तसे दोन काहीतरी की बेसिकली आपल्याला जे कॅपिटल आहेत ते तर पंचालाच्या संदर्भात काहीतरी पाहायला. तो ईस्टचं त्याचं कॅपिटल होतं ते म्हणजे काहीतरी की अहिच्छत्रा आणि वेस्टचं जे कॅपिटल होतं ते काहीतरी काय कंपालिया. ओके, कंपालिया होतं. राईट. पुढे मत्स्य यांचं कॅपिटल बेसिकली काहीतरी विराटनगरी होतं. प्रज्जी किंवा काहीतरी की वाज्य पण म्हटलं जातं. वैशाली कॅपिटल होतं. गांधारा बेसिकली काहीतरी की आपण त्याला म्हणून आजचं त्याचा वेस्टचा पार्ट. ओके. इथे आपल्याला तक्षशिला त्यांचं कॅपिटल पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आहे अंग. अंगाचं कॅपिटल होतं इथं चंपा. काशीचं इथे कॅपिटल आपल्याला बनारस पाहायला मिळतं. कोशाला. कोशाला काहीतरी की बेसिकली श्रावस्ती. त्याच्यानंतर काहीतरी की मगधा. मगधचं काहीतरी की बेसिकली कॅपिटल आपल्या इथं पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी की राजगृह किंवा त्याला काहीतरी की गिरिराज काहीतरी की म्हटलं जातं. ओके. त्याच्यानंतर काहीतरी की इकॉनॉमी. अगेन तेच महाजन पदाचे काहीतरी किती इम्पॉर्टंट काहीतरी किती ॲस्पेक्ट होते हे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पहिला जो ॲस्पेक्ट आहे तो म्हणजे काहीतरी की इकॉनॉमी. तो इथं मोस्ट ऑफली काहीतरी की अर्बन सेटलमेंट होती आणि अर्बन सेटलमेंट म्हणजे काहीतरी की मुख्यतः इथं रोल कोणाचा असायचा तर मर्चंट आणि काहीतरी की आर्टिसन. इथं आपण काहीतरी की बघितलं होतं त्यांचं काहीतरी की बेसिकली जो ग्रुप असायचा त्याला इथं सारथा असं काहीतरी की म्हटलं गेलेलं. ट्रेड आणि काहीतरी की क्राफ्ट्स हे जे काहीतरी की इंडस्ट्री होती किंवा प्रॅक्टिसेस होत्या किंवा प्रोफेशन होत्या या ॲज अ काहीतरी की हेरिडेटरी होत्या किंवा काहीतरी की ॲज अ हेरिडेटरी म्हणजे काहीतरी कन्वर्ट झालेल्या होत्या. ओके. मोस्ट ऑफ दी काहीतरी की जे सेटल असतील सिटीच्या त्या रिव्हर बँकवरती आणि जे ट्रेड रूट्स होते काहीतरी की डेव्हलप झाले गेले होते. त्याच्यानंतर ट्रेड फॅसिलिटी ज्या होत्या याच्यामध्ये मीन ऑफ एक्सचेंज काहीतरी की स्टार्ट झालं गेलं होतं तेच म्हणजे काहीतरी त्याचं कॉईन किंवा मनी. त्याच्यामध्ये निक्षा असेल आणि काहीतरी की शतमान असेल हे इथं काहीतरी की आपल्याला मेन्शन केले गेलेले पाहायला मिळतात. ॲग्रिकल्चर इथं काहीतरी की इझी झाली गेली होती कारण काय तर काहीतरी आयन टूलच्या काहीतरी की यूजने. पुढे डिफरंट डिफरंट टाईपचे आपल्याला काहीतरी तिकडं म्हणू क्रॉप्स जे ते काहीतरी की पाहायला मिळतात. पॅडी ट्रान्सप्लांटेशन असेल त्याच्यासोबतच काहीतरी की बार्ली कॉटन पल्सेस मिलेट्स आणि शुगर केन असे वेरियस टाईपचे काहीतरी की आपण म्हणू तिकडं प्रोडक्ट जे होते ॲग्रिकल्चरचे ते देखील काहीतरी की आपल्या इथं पाहायला मिळतात. ओके. त्याच्यानंतर 1/6 काहीतरी की बेसिकली फार्म प्रोडक्शन जे होतं ते काहीतरी काय टॅक्समधून काहीतरी की दिलं जायचं. ठीक आहे. पुढे रिच पिजन त्यांना काहीतरी काय ग्रहपती काहीतरी की म्हटलं गेलं होतं आणि सोबतच काहीतरी की बेसिकली जे मर्चंट काहीतरी की स्ट्रीट असायचे बाजारपेठा जे असायच्या त्यांना काहीतरी की वसा असं काहीतरी की कॉल केलं गेलं होतं. ठीक आहे. बालाधीक्षक काहीतरी की आपण बघितलं होतं किंवा जे टॅक्स कलेक्टर. ओके. टॅक्स कलेक्टर ऑफिसर. ठीक आहे. सेकंड इथं ॲस्पेक्ट आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी की सोसायटीचा महाजन पदाच्या पिरियडमध्ये. तो तीन टाईपचे काहीतरी की बेसिकली विलेजेस होते आपण इथं बघितलं होतं. एक म्हणजे काहीतरी की मेन अर्बन टाउन असेल त्याच्यानंतर सब अर्बन आणि त्याच्यानंतर काहीतरी की आपण त्याला म्हणू एकदम काहीतरी की विलेज किंवा काहीतरी की आउटस्कर्ट ऑफ अर्बन एरिया. ओके. रायटिंग जी होती ती काहीतरी की आपल्या इथं स्टार्ट झाली गेलेली पाहायला मिळते. राईट. मग टॅक्सेशन असेल तिथं ट्रेड असेल आणि काहीतरी की तिकडं आर्मी जे असेल ना त्याच्या काहीतरी की मेंटेनन्ससाठी रायटिंग जी होती किंवा काहीतरी की लिपी जी होती काहीतरी इकडे आपल्याला पाहायला मिळते. लोअर वर्ना वेअर सब्जेक्टेड टू मेनी डिस्क्रिमिनेशन अँड सिव्हिअर पनिशमेंट वेअर अवॉर्डेड बाय रॉयल एजंट. ओके. बाय रॉयल एजंट्स. त्याच्यानंतर थर्ड वन इथं ॲस्पेक्ट आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन आणि काहीतरी की बेसिकली आर्मीच्या संदर्भात. ओके. त्याच्या संदर्भात काहीतरी की बेसिकली आपण तिथं म्हणू काही सुरुवातीला जातकाज किंवा काहीतरी स्टोरीज आहेत ते आपल्याला इन्फॉर्मेशन जे आहे ते काहीतरी प्रोव्हाइड करतात. ओके. किंग बेसिकली काहीतरी तिकडं मेन किंवा काहीतरी की प्रिमियरली कोण असेल तर काहीतरी काय वॉर लॉर्ड असायचा. ओके. त्याच्यानंतर द किंग वॉज द हायेस्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिशियल सपोर्टेड बाय द अदर ऑफिशियल्स नोन ॲज द महामंत्रास. ओके. किंग जो असायचा तो काहीतरी की तिकडे मेन असं असणारा काहीतरी की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड असायचा. मात्र त्याला काहीतरी मदत करणारे त्याकडे काहीतरी की मंत्री परिस्थिती होती ती देखील काहीतरी की आपल्याला प्रेझेन्स आहे हे पाहायला मिळतं. इव्हन जज होते कमांडर इन आर्मी होता काहीतरी की चीफ अकाउंटंट देखील काहीतरी आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. तो मंत्रींच्या व्यतिरिक्त काहीतरी की दुसरा
इम्पॉर्टंट काहीतरी की ऑफिशियलचा जो क्लास असायचा त्याला काय म्हटलं गेलं होतं, आयुक्ताच. ओके, त्यांना इथं काय म्हटलं गेलं होतं, आयुक्ताच. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रामीण लेवल आपल्या इथं पाहायला मिळतात ग्राम भोजका किंवा काहीतरी की ग्रामीणी किंवा काहीतरी की ग्रामिका. हा कोण होता तर काहीतरी की बेसिकली आपण तिथं म्हणू विलेजचा काहीतरी की हेड असायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर लार्ज प्रोफेशनल आणि काहीतरी की परमनंट आर्मी जे आहे ते आपल्या इथं काहीतरी की महाजन पिरियडमध्ये पाहायला मिळते. पुढे फॉर्मेशन ऑफ एम्पायर आणि एम्पायर मगधा. मगधन एम्पायर जे आहे ते काहीतरी की आपल्या इथं कशा प्रकारे फॉर्म झालेलं आहे ते काहीतरी की पाहायला मिळते तेव्हा त्याची थोडीशी काहीतरी की इन्फॉर्मेशन. त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल बॅकग्राऊंड, ओके. बॅकग्राऊंडमध्ये तर आपल्याला पाहायला मिळतं काशी, कोशाला, मगधा अँड वज्जे. ओके. कन्फेडरेसी रिमेन सिग्निफिकंट इन अ 6th century BC. ठीक आहे. आणि दे स्टेट फॉट फॉर द कंट्रोल अबाउट द 100 years. जवळजवळ 100 वर्ष काहीतरी की हे जे इम्पॉर्टंट असणारे काहीतरी की आपण त्याला म्हणू जे महाजन पद होते ते एकमेकांच्यात काहीतरीकडे भांडत राहणार आहेत. फायनली मगध काय करणार आहे ह्या सगळ्यांना हरवून ते काहीतरी की स्वतःचा एम्पायर जे काहीतरी की नॉर्थ इंडियामध्ये ते स्थापन करणार आहे. ठीक आहे. अगेन मगध जो होता तो काहीतरी की पुढे काला गेला होता किंवा एवढा असं मोठं एम्पायर त्यांनी कशा प्रकारे तिथं स्थापन केलं. त्याच्या पाठीमागं कारण काय होते त्यांचं असणारं काहीतरी की स्ट्रॅटेजिक लोकेशन. ओके. आणि मोठ्या प्रमाणात काहीतरी की त्यांच्याकडे असणारे रिसोर्सेस आयन असेल, अलोअल सॉईल असेल आणि काहीतरी की तिकडं इतर काहीतरी की असणारे इम्पॉर्टंट सोर्सेस असतील. त्याच्यानंतर ग्रेटर यूज ऑफ एलिफंट आपण बघितलं होतं. सोबतच काहीतरी की प्रोग्रेसिव्ह ॲटिट्यूड ऑफ मदर सोसायटी. अँड देन सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काहीतरी की त्यांचे कॉम्पिटंट आणि काहीतरी की आपण त्याला म्हणू आता काहीतरी की ॲम्बिशियस असणारे रूलर्स लाईक बिंबिसार, अजातशत्रू अँड सो ऑन. ओके. तो अशी बरीचशीच काहीतरी की कारणं जी होती त्याच्यामुळे काय झालं गेलं होतं मगध एम्पायर जे होतं किंवा काहीतरी की मगध महाजनपद होतं ते तिथं काहीतरी की एम्पायरमध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके. सो त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात इम्पॉर्टंट असणाऱ्या काहीतरी की डायनेस्टीज, राईट. आणि ह्या डायनेस्टीजमधले काहीतरी की आपण त्याला म्हणू इम्पॉर्टंट असणारे किंग हे पर्सनॅलिटीज. सो इथं फर्स्ट काहीतरी की बेसिकली डायनेस्टी आहे ती म्हणजे काहीतरी की हिरण्यकास्ट. ओके. हिरण्यकास्ट बेसिकली काहीतरी की आपल्याला पहिली डायनेस्टी आहे ती पाहायला मिळते हू वॉज रूल ओव्हर द मगधा. आणि याच्यामध्ये पहिली व्यक्ती आहे किंवा पहिला किंग आहे तो म्हणजे काहीतरी की बिंबिसार. ठीक आहे. पहिले तर काहीतरी की आपल्याला ऑफिशियल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू किंग आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे बिंबिसारा. 542 ते काहीतरी की 493 BC. ठीक आहे. 542 ते काहीतरी की 493 BC हा पिरियड आहे आपल्याला इथं काहीतरी की पाहायला मिळतो बिंबिसाराच्या संदर्भात. ओके. इट वॉज द फर्स्ट इम्पॉर्टंट रूलर ऑफ मगधा, बिंबिसार. And he was a patron of Buddhism. It lineage not discussed with the Buddhist resources. ठीक आहे. पहिली काहीतरी की आपण त्याला जो इम्पॉर्टंट होता तिथं हिरण्यका काहीतरी की डायनेस्टीचा ज्यांनी इथं मगधन एम्पायरवरती रोल केला होता तो बिंबिसार होता. ठीक आहे. त्यांनी इथं काहीतरी की बुद्धिझम जे होतं त्याला काहीतरी की पॅटर्न केलं होतं. देन याच्याच पिरियड म्हणजे काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतं इथे राजगृह किंवा काहीतरी की गिरविराज जे होते त्याची काहीतरी की कॅपिटल होती आणि त्यांनी काहीतरी की तिकडं किंवा त्याचा सेनानी म्हणून काहीतरी इकडे डिस्कस केलेलं आहे. सोबतच काहीतरी की डोमेस्टिक डायनेस्टिक काहीतरी की मॅरेजेस जे असतील ते त्यांनी तिथे प्रमोट केले. ओके. कोशाल आणि काहीतरी की वज्जीसोबत, राईट. देन याचा काहीतरी की बेसिकली असणारा जो तिथं फिजिशियन होता ज्याचं नाव काहीतरी की जीविकाच होतं. त्याला त्यांनी काय केलं होतं तिकडं पाठवलं प्रायदत्तच्या काहीतरी की बेसिकली तिकडं आपण म्हणू त्याला ट्रीटमेंट देण्यासाठी. आणि कारण काय होतं काहीतरी की कुठेतरी फ्रेंडशिप असेल अवंतीसोबत ती काय करायची तिकडं एस्टॅब्लिश करायची, राईट. त्याच्यानंतर काहीतरी की याच्याच पिरियडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं फर्स्ट जे काहीतरी की एक्सपान्शन जे असेल ना ते काहीतरी की केलं गेलं होतं. आणि अंग तुझे नावाचं आपल्या नावाचं काहीतरी की बेसिकली जे महाजनपद होतं त्याला काहीतरी की जिंकण्याचं आणि मगध एम्पायरमध्ये काहीतरी की ॲड करण्याचं जे काम होतं ते अगेन काहीतरीकडे बिंबिसार काहीतरी की केलेलं होतं. ठीक आहे. अगेन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी जी होती ते काहीतरी की कॉम्प्लेक्स काहीतरी की आपण त्याला म्हणून थोडीशी पॉवरफुल काहीतरी कशा पुढे येणार आहे बिंबिसारच्याच काहीतरी पिरियडमध्ये. त्याच्यानंतर इथं हिरण्यका डायनेस्टीमध्ये नेक्स्ट आपल्याला काहीतरी की ऑफिशियल किंवा सॉरी किंग किंवा काहीतरी की पर्सनॅलिटी पाहायला मिळते ती म्हणजे अजातशत्रू. ओके. तो 400 काहीतरी की 92 BC ते 460 BC. ठीक आहे. 492 BC ते काहीतरी की 460 BC हा काहीतरी की बेसिकली आपल्या इथं पिरियड आहे
तो अजातशत्रूच्या काहीतरी की संदर्भात काहीतरी पाहायला मिळतो. तिथं काहीतरी की बेसिकली हा जो आहे तो काय करणार आहे तिकडं ब्रिटिशांना मारून टाकणार आहे आणि स्वतः काय करणार आहे तिकडं जो एम्पायर जे असेल ते काहीतरी इकडे कॅप्चर करणार आहे. अगेन याने देखील काहीतरी ॲज आपण त्याला म्हणून एक्सपान्शनिस्ट पॉलिसी होती काहीतरी की अडॉप्ट केली होती आणि याच्यातून काहीतरी की कोशाला आणि काहीतरी की वैशाली या दोन इम्पॉर्टंट काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू ज्या हे होत्या. ओके, कोशाला आणि काहीतरी की बेसिकली तिकडं वैशाली हे दोन इम्पॉर्टंट काहीतरी की आपण त्याला महाजन पद्धती काहीतरी की कॅप्चर केलेले आहेत. तो इथून काय होणार आहे अंग झाला त्याच्यानंतर वैशाली झाली आणि कोशाला झाला. असे तीन इम्पॉर्टंट महाजन पद्धती मगध एम्पायरमध्ये काय केले गेले आहेत अनेक्साईड केलेले आहेत किंवा ॲड केले गेलेले आहेत. अगेन सेम दोघं जणी बिंबिसार झाला आणि अजातशत्रू हे बेसिकली काहीतरी की बुद्धांच्या कंटेम्पररी आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे थर्ड नंबरचा काहीतरी की बेसिकली किंग तो म्हणजे काहीतरी की उदयान 460 BC ते काहीतरी की 444 BC. ओके, 460 BC ते काहीतरी की 444 BCच्या या पिरियडमध्ये आपल्याला उदयान नावाचा काहीतरी बेसिकली इकडं हिरण्यक डायनेस्टी मधला काहीतरी की किंग आपल्याला इथं पाहायला मिळतो. तो इथं याच्या संदर्भात काहीतरी की जी इन्फॉर्मेशन आहे ती महाविमासा म्हणजे काहीतरी की बेसिकली तिकडं श्रीलंकन बुद्धिस्ट क्रॉनिकल आहे. त्याच्यामध्ये काय करतात तिकडं उदयनची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात. अजातशत्रूचं काहीतरी की बेसिकली आणि अजातशत्रूनंतर काय करणार आहे तिकडं गद्देवरती काहीतरी की येणार आहे आणि जो पुढे काहीतरी की 16 इयर काय करणार आहे तिकडं राज्य करणार आहे. ठीक आहे, याच्या पिरियडमध्ये बेसिकली कॅपिटल जे आहे ते काहीतरी तिकडं आपण बघू शकतो शिफ्ट केलं गेलं होतं. ओके, पाटलीपुत्रला काहीतरी की कॅपिटल जे आहे याच्यावरून गिरवी राज्य किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू राजगृह. ओके, इथून कॅपिटल जे आहे ते कुठं आणलं गेलेलं आहे पाटलीपुत्रला आणलं गेलेलं आहे. ठीक आहे, अगेन ही वॉज द लास्ट रुलर इन हिरण्यका डायनास्टी. याच काहीतरी की बेसिकली डायनेस्टी मधला हा शेवटचा काहीतरी रुलर होता उदयन. नागा दीक्षक. ओके, नागा दीक्षक हा काय करणार आहे बेसिकली ॲज अ काहीतरी की अमात्य होता तो आणि हाच काय करणार आहे बेसिकली इकडं इथे सुशनागला काहीतरी की बेसिकली सपोर्ट करणार आहे आणि याच्यातूनच काहीतरी की उदयनचे जे बेसिकली किंग शिप जी होती किंवा काहीतरी की आपण म्हणू जो रूल होता तो काहीतरी तिकडं ओव्हरथ्रो केला जाणार आहे आणि नवीन सुशनाग काहीतरी किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं नवीन जो राजा आहे तो काहीतरी तिकडे येणार आहे. ओके, आणि मग याच्यातूनच आपल्याला पाहायला मिळतं सुशनाग नवीन काहीतरी की डायनास्टी सेकंड नंबर हिरण्यका डायनास्टी. तो हिरण्यकामध्ये काहीतरी की आपण बघितलं तिथं बिंबिसार असेल अजातशत्रू असेल आणि काहीतरी की तिकडं शेवटचं म्हणजे काहीतरी की उदया. ठीक आहे, सुशनागमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ड्युरिंग द रिगन ऑफ सुशनाग मगध अनेक्सेड अवंती अँड मेनी अदर काहीतरी की जनपदात. आता अगोदर काहीतरी तिकडं कोशाला झालं वैशाली झाली आणि काहीतरी की अंग झालं. हे इम्पॉर्टंट काहीतरी की महाजन पद्धती ॲड केले गेले. पुढे जाऊन काहीतरी की तिकडं आपण बघू शकतो अवंती उज्जैन हे देखील काहीतरी तिकडं मगध एम्पायरमध्ये ॲड केलं जाणार आहे. ठीक आहे, आणि अगेन सुशनाग काय करणार आहे इकडे कॅपिटल आहे तिथे काहीतरी शिफ्ट करतोय कुठे वैशाली त्याच्यावरून तर काहीतरी की बेसिकली पाटलीपुत्रवरून. ओके, पाटलीपुत्रवरून तो आपण जिथं बघितलं उदयान जो होता त्यांनी काय केलं होतं राजगृहावरून कॅपिटल जे होतं ते पाटलीपुत्रला आणलं होतं बरोबर. नंतर पुन्हा काहीतरी की पाटलीपुत्रवरून तिला काहीतरी की वैशालीला इथं सुशनागद्वारे नेलं गेलं होतं. हा व्यवहार सुशनागचाच काहीतरी की आपल्याला मुलगा पाहायला मिळतो तो म्हणजे काला अशोका. ओके, काला अशोका तिथं सुशनाग झाला आणि दुसरा काहीतरी त्याचा मुलगा आहे किंवा सुशनाग डायनेस्टी मधला दुसरा इम्पॉर्टंट किंग आहे तो म्हणजे काहीतरी की काला अशोका. हा काय करणार आहे वैशालीवरून काहीतरी की कॅपिटल आहे जे पुन्हा तिथं पाटलीपुत्रला नेण्याचं काम करणार आहे. आणि या कलाशोकाच्याच काहीतरी की पिरियडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं सेकंड बुद्धिस्ट काउन्सिल जे आहे ते साधारणतः 338 BC मध्ये वैशालीला काय केलेलं आहे तिथं कुठेतरी कंडक्ट केली गेली होती. ओके, वैशालीला काय केलं जाणार आहे तिथं सेकंड बुद्धिस्ट काउन्सिल याने ती काय केली जाणार आहे तिथं कंडक्ट केली जाणार आहे. सो अजातशत्रू असेल अजातशत्रूच्या पिरियडमध्ये काहीतरी की तिकडं सेकंड बुद्धिस्ट काउन्सिल सॉरी फर्स्ट बुद्धिस्ट काउन्सिल आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर काहीतरी की सेकंड जे आहे ते काहीतरी की कलाशोकाच्या पिरियडमध्ये आपल्याला इथं पाहायला. ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड इथे डायनेस्टी येते म्हणजे काहीतरी की नंद डायनेस्टी. तो इथं महापद्मनंद नावाची जी व्यक्ती इकडं आपली जी डायनेस्टी ती काहीतरी इकडं सेटअप करणार आहे. ओके, बेसिकली हा काहीतरी की शूद्र लिनेज मधला होता राईट. बरेचसेच काहीतरी की इन्फॉर्मेशन जे आहे ती त्या संदर्भात काहीतरी की मेन्शन केली गेलेली आहे. सो ही वॉज द नोन ॲज द डेस्ट्रॉयर ऑफ ऑल क्षत्रिय. डेस्ट्रॉयर ऑफ ऑल क्षत्रिय. तो पुराणामध्ये काहीतरी की बेसिकली त्याचं नाव जे आहे ते काहीतरी अशा संदर्भात मेन्शन केलेलं आहे किंवा काहीतरी की ॲज अ
सर्व क्षत्रिय संका किंवा काहीतरी मग एक रात. ओके, एक रात. त्याच्यानंतर इथे आपल्याला पाहायला मिळतं इक्ष्वाकु असेल, पंचाल असेल, कांची असेल, हय्या असेल किंवा कलिंग असेल. अशा बऱ्याचशाच काहीतरी की आपण त्याला म्हणू ज्या डायनेस्टीज ज्या होत्या ज्या क्षत्रिय आपण म्हणतो सॉरी महाजन पद होते. देखील काहीतरी की संपूर्ण जे काम आहे ते हा पद्मनंद करणार आहे. ओके. हा व्यवहार जैन मिनिस्टर जो आहे तो काहीतरी की आपल्या इथे त्याच्या याच्यामध्ये काहीतरी की पाहायला मिळतो. कपिल आणि काहीतरी की सातकाला तिथे काहीतरी की कोर्टमध्ये होते. कुठून तरी समजते की त्याचं जे लिनिज होतं ते काहीतरी की बेसिकली तिकडे जैनिझमच्या संदर्भात होतं. ठीक आहे. अगेन इथे मगधन एम्पायर म्हणजे काहीतरी काय ग्रेटेस्ट रुलर म्हणून काहीतरी की नंद जे येतात ते स्वतःला प्रूव्ह करणार आहेत. कारण का एम्पायर जे होतं काहीतरी की खूप मोठ्या प्रमाणात इकडे काहीतरी की एक्सपांड केलं गेलेलं होतं. आणि याच्यातूनच काहीतरी काय ग्रेटेस्ट रुलर पुढे आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे धनानंद. ओके, धनानंद शेवटचा होता बेसिकली काहीतरी की आपण म्हणू त्याला नंद डायनेस्टी मधला. ठीक आहे. आता इथेच धनानंदाच्या पिरियडमध्ये काहीतरी की अलेक्झांडर आहे तो काय करणार आहे तिकडे अटॅक करणार आहे. ओके. मॅकडोनियाचा काहीतरी की बेसिकली जो अलेक्झांडर आहे तो काय करणार तिकडे इंडियावरती अटॅक करणार आहे. हा व्यवहार आपल्याला माहिती आहे रावी नदीच्या इथून काहीतरी तो रिटर्न करणार आहे. त्यामुळे अटॅक जो होता तो काहीतरी की झाला गेलेला नव्हता. ठीक आहे. लेटर नंतर काहीतरी तिकडे वीक असणार आहे त्यानंतर पॉप्युलर असणार आहे. आणि याचाच काहीतरी की फायदा घेत तिकडं चंद्रगुप्त मौर्याला काहीतरी की तिकडे जो हे आहेत काय म्हणून आपण कौटिल्य ते मदत करतायत. त्याच्यातूनच काहीतरी की पुढे जाऊन बेसिकली काय आपण म्हणू तिकडं मौर्यन काहीतरी किती ही आहे एम्पायर जे आहे किंवा काहीतरी की मौर्यन डायनेस्टी जे आहे ती काय केली जाणार आहे तिकडे सेटअप केली जाणार आहे. ओके. इन बिटवीन आपल्या इथं पर्शियन काहीतरी की इन्व्हेजन्स आहेत ते पाहायला मिळतात. या पिरियडमध्ये काहीतरी की भारतावरती फक्त परकीय काहीतरी की आक्रमण केलेले आहेत. त्याच्यातलं पहिलं बेसिकली काहीतरी की आक्रमण आहे ते म्हणजे काहीतरी काय इराणियन किंवा काहीतरी की पर्शियन इन्व्हेजन इन इंडिया. इराणियन किंवा पर्शियन असं दोन्ही नावांनी काहीतरी की ओळखलं जातं. तो याला अकेमेडियन काहीतरी की बेसिकली आपण म्हणू त्याला इम्पायर काहीतरी की म्हटलं जातं. ज्याच्या काहीतरी की इराण त्या ठिकाणी काहीतरी की स्थापन केलं गेलेलं होतं. ओके. आणि याच बेसिकली काहीतरी की आपण त्याला म्हणू एम्पायरचा जो सायरस सेकंड जो होता हा काय करणार आहे इंडियावरती तिथं अटॅक करणार आहे. ओके. सायरस आहे बेसिकली काय करणार आहे इथं अटॅक करणार. ठीक आहे. आणि इथं ड्युरिंग काहीतरी की बेसिकली आपल्याला पाहायला मिळतं बिंबिसारचं काहीतरी की रिगेन देण्यात येतं मगधन एम्पायरवरती पाहायला मिळतं. ओके. आणि इथूनच काहीतरी की गांधार असेल कुशल असेल आणि काहीतरी की मद्रा असेल हे जे काही एरिया होते ते काहीतरी तिकडं बिंबिसारच्या काहीतरी की रिगेनमध्ये आपल्या इथं पाहायला मिळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काहीतरी की बेसिकली याचा जो ग्रँडसन होता कोणाचा सायरसचा काहीतरी की तिकडं मोठा मुलगा डायरस फर्स्ट हा देखील काय करणार आहे बेसिकली इंडियावरती अटॅक करणार आहे. आणि त्याच्यातून काहीतरी की पंजाब आणि सिंध आहे तो काहीतरी तिकडं जिंकणार आहे किंवा काहीतरी आपण त्याला म्हणून तिकडं काबीज करणार आहे. ओके. त्याच्यानंतर बेसिकली काहीतरी की इराणियन किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून तिकडं पर्शियन जो अटॅक झाला गेला होता काहीतरी की बेसिकली कल्चरल इम्पॅक्ट आहे ना तो देखील आपल्या इथं पाहायला मिळतो. तो बेल शेप कॅपिटल असेल अफ्रिकन इन्स्क्रिप्शन असेल आणि काही प्रोडक्शन ऑफ फारुकी स्क्रिप्ट असेल. हा इम्पॉर्टंट काहीतरी की जो इन्फ्लुएन्स आहे तो पर्शियन किंवा काहीतरी की इराणियन इन्व्हेजनचा काहीतरी काही पाहायला मिळतो आर्ट अँड काहीतरी कल्चरच्या ॲस्पेक्टमध्ये किंवा काहीतरी तिकडं याच्यामध्ये सेक्टमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड काहीतरी तिकडं आपण म्हणू त्याला परकीय आक्रमण होतं काहीतरी की अलेक्झांडरचं इन्व्हेजन 327 BC ते काहीतरी की 325 BC. इथं अलेक्झांडर काय करणार आहे डायरस थर्ड बेसिकली काहीतरी इकडं आपण म्हणू याच काहीतरी की लिनेज मधला अॅकेमेडियन एम्पायर जे होतं याच्यावरती काहीतरी की अटॅक करणार आहे इथं कोण अलेक्झांडर. आता इराण त्याच्या काहीतरी की तिकडे थोडंसं मेडिटेरियन सीच्या इथून काहीतरी की खाली उतरणार आहे अलेक्झांडर आणि तिथून पूर्ण सेंट्रल एशिया काहीतरी तिकडे आपण म्हणू त्याला पदंकृत करत येणार आहे तो इंडियावर करत आहे. तो पहिल्यांदा तिथे सेंट्रल एशियामध्ये किंवा काहीतरी की इराणमध्ये डायरसला तो हरवणार जो काहीतरी की ॲज अ लास्ट अॅकेमेडियन काहीतरी की एम्पायर आपल्याला पाहायला मिळतो. तिथून पुढे हिंदूकुश क्रॉस करून काहीतरी की बेसिकली वेस्ट इंडिया जो आहे तिथे काहीतरी की जो सगळा जो प्रदेश काहीतरी की पसरलेला होता अॅकेमेडियन एम्पायरचा हा सगळ्याचा सगळा काहीतरी की त्याच्याद्वारे तिकडे जिंकला जाणार आहे अलेक्झांडरद्वारे. ठीक आहे. त्याच्यानंतर अंबी किंवा यालाच काहीतरी की ओबिसिस म्हटलं जातं तक्षशिलाचा काहीतरी की बेसिकली हा किंग होता. आणि काय केलं होतं सरळ सरळ तिथं काहीतरी त्याचं हत्यार जी होती काहीतरी तिकडे अलेक्झांडरच्या समोर टाकली. हा व्यवहार इथं काहीतरी की बॅटल आपल्याला पाहायला मिळते काहीतरी की झेलम किंवा बॅटल ऑफ
हाडापिसस. आता हे काय आहे बेसिकली, तर इथला जो पोरस नावाचा काहीतरी जो टेरिटरी आहे. ओके, बेसिकली किंग होता तो. ठीक आहे, पोरस हु रूल्ड द टेरिटरी बिटवीन रावी. इथे काय करणार आहे हा अलेक्झांडरला कुठेतरी चॅलेंज करणार आहे. हा व्यवहार अलेक्झांडर त्याला काहीतरी की सहजपणे टाकणार आहे आणि त्याची काहीतरी की बेसिकली जो एरिया जो तो काहीतरी की कॅप्चर करणार आहे. मात्र त्याचं शौर्य तिथं बघून काय करणार आहे अलेक्झांडर, सगळी टेरिटरी आहे ती काहीतरी की त्याला रिटर्न देणार आहे. त्याच्यानंतर अलेक्झांडरची जी आर्मी होती त्याने काहीतरी की तिकडे रिफ्यूज केलं होतं. बियास म्हणजेच काहीतरी की हार्डबेसस काहीतरी की जी रिव्हर आहे ना तिला क्रॉस करायची. सगळेच तिथे टायर्ड झाले होते आणि तिथूनच काहीतरी आर्मी तिथं रिटर्न जाणार आहे. आणि म्हणूनच इंडियावरती काहीतरी तिथं अलेक्झांडरचे इन्व्हेजन झालं गेलेलं नव्हतं. ठीक आहे, जाताना मात्र काय करणार आहे तो ग्रीक सेटलमेंट आहे त्या काहीतरी नॉर्थ वेस्ट ऑफ इंडियामध्ये जो सेटल करणार आहे आणि पुढे जाऊन बाबिलोनमध्ये काहीतरी की बेसिकली 323 मध्ये तिथे अलेक्झांडरचे काहीतरी की डेथ होणार आहे. ओके, आता इथून ज्यावेळेला हा रिटर्न जातो त्यावेळेला तो काय करणार आहे, जिंकला गेलेला काहीतरी की सगळा सेंट्रल एशियाचा काहीतरी की प्रदेश असेल या ठिकाणी हा काय करणार आहे, त्याचे जे काहीतरी की जे गव्हर्नर असतात सामंत किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून फ्युडल्स आहेत त्यांना तिथं अपॉइंट करणार आहे. बरोबर. आणि हळूहळू ज्यावेळेला काहीतरी डेथ होणार आहे अलेक्झांडरची त्यावेळेला हे जे काहीतरी की ऑफिशियल्स असतील किंवा जे गव्हर्नर असतील ते काय करणार आहे, स्वतःला तिकडे डिक्लेअर करणार आहे त्याचा इंडिपेंडेंट. ओके, इम्पॅक्ट काय होते, डायरेक्ट काहीतरी की कॉन्टॅक्ट जो होता इंडियाचा आणि काहीतरी तिकडे आपण म्हणून युरोपचा तो सेटअप झालेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट काहीतरी की जी हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन होती ती देखील आपल्या इथं पाहायला मिळते. आणि सोबतच काहीतरी की इंडो बॅक्टेरियन किंवा जे प्रथियान स्टेट्स आहेत हे देखील काय होणार आहेत तिकडं स्थापन होणार आहेत. इंडो बॅक्टेरियन म्हणजे काहीतरी की आत्ता जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेला हा रिटर्न जाणार आहे आणि डेथ होणार आहे त्याच्या प्रकारे इम्पॉर्टंट जे गव्हर्नर्स होते जे स्टेट्सवरती काय केले होते अपॉइंट केले होते. ओके, आता अपॉइंट केलेले जे ऑफिशियल्स असतील ते डेथ होणार आहे, सॉरी अपॉइंट केलेले जे ऑफिशियल्स असतील सॉरी जे हे असतील गव्हर्नर्स असतील ना हे काय होणार आहेत इंडिपेंडेंट होणार आहेत आणि ते स्वतःला तिकडे काय करणार आहे डिक्लेअर करणार आहे त्याचं इंडिपेंडेंट. हेच काहीतरी की बेसिकली किंगडम आहेत ना किंवा काहीतरी की छोटे छोटे राज्य आपल्याला पाहायला मिळतात. इंडो बॅक्टेरियन म्हणजे आजच्या अफगाणिस्तानमध्ये असणारे एक राज्य. तसंच प्रथियान असतील ते थोडेसे काहीतरी की आजच्या पाकिस्तानच्या एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि सो ऑन, तो काहीतरी एक इम्पॉर्टंट आपल्याला इम्पॅक्ट जो इथं पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आहे काहीतरी की बेसिकली इकडं मोरियन एम्पायर त्याच्या संदर्भात आपण आत्ताच काहीतरी डिस्कस केलेलं आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघू पुढे बुद्धिझम आणि जैनिझम आहे त्याच्या संदर्भात काहीतरी लेक्चर आहे ते कंटिन्यू करू. ठीक आहे, आतासाठी मग आपण थांबूया, उद्या भेटून पुढे लेक्चर तिकडे कंटिन्यू करू. राईट, थँक्यू, थँक्स लॉट. ठीक आहे, पुढे थोडंसं बघूया आपण रिव्हिजनच काहीतरी थोडंसं कंडक्ट करूया मोरियन एम्पायर संदर्भात. ठीक आहे, तो आपण इथं बघितलं कशा प्रकारे काहीतरी बेसिकली मोरियन एम्पायर जे होतं त्याच्यासाठी काहीतरी की रिझन आणि त्याचं काहीतरी की बॅकग्राऊंड इन बिटवीन काहीतरी की इराणियन आणि काहीतरी की अलेक्झांडरचं काहीतरी की इन्व्हेजन तिथे काहीतरी की आपण बघितलं म्हणजेच काहीतरी फॉरेन इन्व्हेजन इंडियावरती घेतले गेले होते त्याच्या संदर्भात. तो इथं अलेक्झांडरचा काहीतरी की ज्यावेळेला अटॅक होणार इंडियावरती त्यावेळेला काहीतरी की व्हॅक्युम जो होता धनानंदच्या काहीतरी की पिरियडमध्ये तो इथं काहीतरी की क्रिएट झाला गेलेला आहे. पंजाबचा आणि नेबरिंग काहीतरी की जो पार्ट होता तो देखील काहीतरी इकडं अलेक्झांडरने जिंकून घेतलेला होता. हा व्यवहार काहीतरी की इंडियामध्ये तो अटॅक करणार नाही. आणि आता ह्या सगळ्या काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू एक व्हॅक्युम असेल आणि काय म्हणू आपण थोडंसं काहीतरी जी सगळी अशांतता असेल याचा फायदा याचा काहीतरी चंद्रगुप्त मौर्य घेणार आहे. आणि मौर्यन एम्पायर जे आहे किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू मौर्यन डायनेस्टी जे आहे ती मगधन एम्पायरवरती काय करणार आहे तुम्ही इथं एस्टॅब्लिश करणार आहे. ठीक आहे, सोर्स कोणते कोणते इथं आपल्याला पाहायला मिळतात, तर इथं दोन टाईपचे सोर्स आहेत, एक म्हणजे लिटररी दुसरा म्हणजे काहीतरी की आर्किओलॉजिकल काहीतरी की सोर्स. लिटररी सोर्समध्ये इथं आपल्याला पाहायला मिळतं मेगास्थनीचं काहीतरी की इंडिका आहे. ओके, मेगास्थनीचं इंडिका. आता हे काय होतं आपण डिस्कस केलेलं होतं अलेक्झांडर रिटर्न
ठिकाणी जाताना डिफरंट डिफरंट ठिकाणचे जे काहीतरी प्रदेश होते तिथं गव्हर्नर अपॉइंट करणार आहे. नंतर मात्र अलेक्झांडरच्या डेथ नंतर हे जे गव्हर्नर आहेत ते इंडिपेंडेंट होणार आहेत. सो आजच्या काहीतरी आपण त्याला म्हणू इराण या ठिकाणी असणारं काहीतरी जे रिजन असेल तिथं सेल्युकस निकेटर नावाचा काहीतरी गव्हर्नर आहे, तो स्वतः काहीतरी ॲज अ किंग होणार आहे आणि त्यालाच काहीतरी हरवण्याचं काम आहे ते चंद्रगुप्त मौर्य करणार आहे. आणि हे ज्यावेळेला काहीतरी हरवणार आहे त्यावेळेला तो काय करतोय बेसिकली तिकडं त्याचा जो एक दूत आहे मेगास्थेनिस काहीतरी नाव होतं त्याला तो तिकडं पाठवणार आहे. ओके, गिव्ह मी सेकंडस. ठीक आहे. सो हा काहीतरी बेसिकली मेगासाइज आहे, तो काहीतरी येणार आहे चंद्रगुप्त मौर्याच्या कोर्टमध्ये. ठीक आहे. आणि याचेच काहीतरी बेसिकली बुक आहे इंडिका. सेकंड आहे इथं काहीतरी कौटिल्याचं अर्थशास्त्र. ओके. अगेन आपल्याला माहितीच आहे इथे इम्पॉर्टंट काहीतरी आपण त्याला म्हणू प्रिस्ट. सोबतच काहीतरी की गाईड जो आहे तो काहीतरी आपल्याला इथं चंद्रगुप्त मौर्याचा पाहायला मिळतो. त्यांचंच पुस्तक आहे बेसिकली तर काहीतरी की अर्थशास्त्र. त्याच्यानंतर विशाखा दत्ताचं काहीतरी की मुद्रा राक्षस आहे. सो इथं धनानंदाचा जो काहीतरी की बेसिकली पीएम आहे त्याचं नाव काय आहे इथं राक्षस. ठीक आहे. आणि यालाच काहीतरी की बेसिकली मारून राक्षस आला. त्याच्यानंतर पुढे काहीतरी की धनानंदाचं काहीतरी की बेसिकली त्याच्या गद्दीवरून पायउतार करण्याचं जी सगळी प्रोसेस असेल आणि नंतर काहीतरी की चंद्रगुप्त मौर्याला तिथं मगध एम्पायरचं काहीतरी की राजा बनण्याचं काम असेल ही सगळी इन्फॉर्मेशन ही काहीतरी तिकडे विशाखा दत्तानी या मुद्राक्षस पुस्तकात काहीतरी की मेन्शन केलेली आहे. सोबतच काहीतरी धर्मशास्त्र टेक्स्ट असते आणि पुराणात असते ते देखील काहीतरी इकडं मौर्यन एम्पायरचे काहीतरी आपल्याला एव्हिडन्स आहे ते काहीतरी प्रोव्हाइड करतात. आणि त्याच्यासोबतच काहीतरी काही इम्पॉर्टंट बुद्धिस्ट टेक्स्ट असतील, जातका स्टोरीज असतील, दीपविमांस असेल, महाविमांस असेल आणि काहीतरी देववंदन असेल. या देखील इथं काहीतरी आपल्याला एक इम्पॉर्टंट असा काहीतरी सोर्स आहे ना तिथे काहीतरी पाहायला मिळतात मौर्यन काहीतरी एम्पायरच्या संदर्भात. ठीक आहे. पुढं आर्किओलॉजिकल काहीतरी की याच्यामध्ये सोर्समध्ये तर आपल्याला पाहायला मिळतात फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की पंचमार्क कॉईन्स. आत्ताच इथं काहीतरी मी थोडंसं एक्सप्लेन केलं होतं कशा प्रकारे पंचावन्न आपल्याला पाहायला मिळतात पंचमार्क कॉईन्स. आणि हा जो पिरियड आहे 6th century बीसीचा इथेच. ओके, 6th century बीसीचा काहीतरी जो पिरियड आहे इथेच फर्स्ट टाइम आपल्याला काहीतरी की बेसिकली इकडं पंचमार्क कॉईन्स आहेत ते काहीतरी पाहायला मिळतात. सोबतच इथं काहीतरी की NBPW नदन ब्लॅक पॉलिशवेअर जी बेसिकली काहीतरी जी पोटरी आहे ना इथं काहीतरी आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर वुडन पॅलेसेस असतील बेसिकली कोणाचे चंद्रगुप्त मौर्याचे. ओके, पाटलीपुत्रमधले. आणि तेथेही सोबत काहीतरी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काहीतरी अशोकाचे इन्स्क्रिप्शन्स आणि सोबतच काहीतरी की बेसिकली इडेक्ट्स हे देखील आपल्याला मौर्यन एम्पायरच्या संदर्भात किंवा काहीतरी इथला जो पिरियड आहे सगळा याच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन जे आहे ना इथं आपल्याला काहीतरी प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मौर्यन काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणून डायनेस्टी मधला पहिला इथे इम्पॉर्टंट काहीतरी आपल्याला किंग पाहायला मिळतो तो म्हणजे चंद्रगुप्त मौर्य. साधारणतः जर पिरियड बघितला 200 काहीतरी की 22 BC ते काहीतरी की 298 BC असा इथं चंद्रगुप्त मौर्याचा पिरियड आपल्याला इथं पाहायला मिळतो. ठीक आहे. सँड्रोकोटास असं म्हणून देखील काहीतरी त्याला ग्रीक लिटरेचर आहे ना त्याच्यामध्ये काहीतरी की मेळ काय म्हणतात का ना मेन्शन केलेलं आहे. ओके. राईट. सँड्रोकोटास काहीतरी की बेसिकली ग्रीक लिटरेचरमध्येच कोणाला म्हटलं गेलेलं आहे चंद्रगुप्त मौर्याला. ओके. बरेचसेच काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणून वॉर एक्सपिडिशन जे होते काहीतरी की तो तिथं स्टार्ट करणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल धनानंद असेल आणि सोबतच काहीतरी की ग्रीक रुलर्स असेल यांच्या अगेन्स्ट. याच्याद्वारेच काहीतरी की बेसिकली तिकडं मौर्यन एम्पायर जे त्याचं काहीतरी की फाउंडेशन जे काहीतरी की केलं जाणार आहे साधारणतः 300 काहीतरी की 22 BC मध्ये. आणि मध्ये त्याच्यासाठी काहीतरी की कौटिल्य किंवा काहीतरी की चाणक्य करणार आहे. ओके. सुरुवातीला काहीतरी की तिकडं बियास आणि काहीतरी की बंगालचा सगळा काही एरिया असेल इन बिटवीन मधला तो काहीतरी की जिंकला जाणार आहे.
आणि त्याच्यानंतर काहीतरी की थ्रूआउट कंट्रीमध्ये त्याचे जे काहीतरी एक्सपिडिशन्स आहेत किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू वॉर जे आहेत किंवा काहीतरी एक्सपान्शनिस्ट पॉलिसी आहे ते काहीतरी तिकडं कंडक्ट केली जाणार आहे. आणि याच्यातून आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, सेंट्रल रिजन ऑफ मोरियन या सगळ्याच काय केल्या जाणार आहेत तिकडं जिंकल्या जाणार आहेत आणि काहीतरी की तिकडं मगधन एम्पायरमध्ये त्या ॲड केल्या जाणार आहेत. नॉर्थ इंडियाचं काहीतरी की पहिलं जे युनिफिकेशन जे असेल ते चंद्रगुप्त मौर्याच्याच काहीतरी की पिरियडमध्ये ते केलं गेलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं पुढे जाऊन एक काहीतरी की 305 BC मध्ये एक महत्त्वपूर्ण असं काहीतरी की आपण त्याला म्हणू एक्सपिडिशन किंवा काहीतरी की आक्रमण जे आहे ना ते काहीतरी की चंद्रगुप्त मौर्य कंडक्ट करणार आहे. ते म्हणजे काय तर सेल्युकस निकेटरला काहीतरी की हरवण्याचं. तो 305 मध्ये तिथे सेल्युकस काहीतरी की निकेटरला जाऊन काहीतरी की हरवलेला आहे चंद्रगुप्त काहीतरी की मौर्याने. ओके. आणि त्याच्यानंतरच काहीतरी की सेल्युकस निकेटर जो आहे तो काय करतो त्याचा दूध जो आहे मेगास्थानीस त्याला काहीतरी की तो पाठवणार आहे चंद्रगुप्त काहीतरी की मौर्याच्या कोर्टमध्ये. ठीक आहे. नंतर पुढे आपल्याला पाहायला मिळतं चंद्रगुप्त मौर्य जो आहे त्याने काहीतरी की जैनिझम जो तो काहीतरी की अडॉप्ट केलेला आहे त्याच्या काहीतरी की शेवटच्या पिरियडमध्ये. आणि त्याची जी काहीतरी की आपण म्हणून जे थ्रोन होतं किंवा काहीतरी की जी राजगद्दी होती किंवा जे राजपूत होतं ते पण काहीतरी की सोडून किंवा काहीतरी की त्याच्या मुलाच्या हातामध्ये तो बिंदुसाराच्या हातामध्ये देऊन तो तिथून निघून जाणार आहे. आता इथं भद्रभाऊ नावाचे काहीतरी की जैन संत आहे त्यांच्या काहीतरी की मदतीने किंवा काहीतरी की त्यांच्या कुठेतरी इन्फ्लुएन्समध्ये येऊन त्यांनी जैनिझम जो होतं ते ॲक्सेप्ट केलं होतं. आणि त्यांच्यासोबतच काहीतरी की श्रवण बेळगोळ आता काहीतरी की कर्नाटक तिथं काहीतरी की ते निघून जात आहेत चंद्रगुप्त मौर्य. आणि तिथंच जाऊन काय करतो तो बेसिकली तिकडं सल्लेखना नावाची एक प्रॅक्टिस आहे ना ते काहीतरी तिकडं तो कंडक्ट करणार आहे. आता हे सल्लेखना म्हणजे काय तर स्वतःहून किंवा व्हॉलेंटरीली काय करायचं जे फूड आहेत आणि काहीतरी की जे वॉटर आहे हे काय करायचं तिकडं टाकायचं आणि त्याच्यातून काहीतरी की हळूहळू स्वतःला काहीतरी की तिकडे संपून टाकायचं. पुढे श्रवण बेळगोळा जो काहीतरी की प्लेस आहे तो तिथे काहीतरी की महत्त्वपूर्ण ठरतोय कारण का तिथेच आपल्याला पाहायला मिळतं गोमटेश्वर जे आहेत ते बेसिकली कोण आहेत तर काहीतरी की रिषभनाथ जे आहेत ना त्यांचे काहीतरी की बेसिकली सण होते. यांचा तिथं काहीतरी की बेसिकली पुतळा जो आहे तो काहीतरी की उभारला गेलेला आहे. ओके. कस्तुर्ग काहीतरी की तिकडं मुद्रा जी आहे त्याच्यामध्ये ते काहीतरी की उभा आहेत. प्रश्न याच्यावर देखील काहीतरी की विचारायला आहे. त्याच्यानंतर सेकंड इथं आपल्याला काहीतरी की रोलर पाहायला मिळतो मौर्यन एम्पायरमधला तो म्हणजे बिंदुसार. तो इथं ज्यावेळेला चंद्रगुप्तचं काहीतरी की बेसिकली तिकडं तो त्याग करतोय सगळ्या गोष्टीचा आणि बिंदुसाराच्या हातामध्ये काहीतरी की राज्य देऊन तो निघून जाणार आहे. तो बिंदुसार जो काहीतरी की बेसिकली सेकंड इम्पॉर्टंट असा काहीतरी इकडं किंग मौर्यन एम्पायरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ओके. यालाच बेसिकली काहीतरी की ग्रीक लिटरेचर आहे त्याच्यामध्ये काहीतरी घ्यायचं अमित्रो चार्ट्स असं काहीतरी की म्हटलं गेलेलं आहे आणि संस्कृतमध्ये काहीतरी घ्यायचं अमित्र गाथा असं काहीतरी की म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे. सोबतच काहीतरी की मद्रसार सिंहसेना असं देखील काहीतरी की नावाने तिथं बिंदुसारला काहीतरी की ओळखलं जातं. आता इथे जसं चंद्रगुप्त मौर्याने जैनिझम ॲक्सेप्ट केला होता तसंच बिंदुसार आहे तो बेसिकली काहीतरी की तिकडं जातका सॉरी आजीविका आहे त्याला काहीतरी की बेसिकली फॉलो करतोय. आजीविका म्हणजे काहीतरी की अशा प्रकारचा सेक्ट होता त्याच्यामध्ये कर्माची थेअरी होती त्याला काहीतरी की त्यांनी डिनाईड केलं होतं. जे आहे त्याच्यामध्ये सुखी म्हणायचं. ओके. आणि जे भेटते तेच काहीतरी की बेसिकली ॲक्सेप्ट करून तिथे काहीतरी की पुढं कंटिन्यू राहायचं. उद्याची काहीतरी की पर्वा करायची नाही किंवा आजच्या काहीतरी की कर्मामुळे उद्या काय होईल याच्यावरती काहीतरी की बिलीव्ह ठेवायचा नाहीये. अशा प्रकारचा बेसिकली हा आजीविका सेक्ट होता आणि त्यालाच बिंदुसारांनी फॉलो केला होता. आणि हाच बेसिकली काहीतरी की आजीविका जो सेक्ट होता याला मक्काली गोसा नावाची काहीतरी की व्यक्ती जी होती त्यांनी काय केलं होतं स्टार्ट केलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बरेचसेच काहीतरी की आपण त्याला म्हणू त्यांनी डिप्लोमॅटिक जे रिलेशनशिप होते ते काहीतरी की एस्टॅब्लिश केले होते. अँटिचोस फर्स्ट असेल सेल्युकस काहीतरी की बेसिकली निकेटर सेल्युकड सेल्युसिड काहीतरी की किंग आहे हा सिरियाचा याच्यासोबत काहीतरी की बेसिकली त्याने तिथं रिलेशन जे होते ते काहीतरी की एस्टॅब्लिश केले होते. आणि डॅमॅकिस असेल अँबॅसेडर जो होता हा काहीतरी की बेसिकली बिंदुसाराच्या काहीतरी की कोर्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अँटिचोस असेल याला देखील काहीतरी की त्याने तिथे रिक्वेस्ट केलं देखील पाहायला मिळतं. वाईन असेल आणि काहीतरी की ड्राईड फिक्स असतील ती पाठवण्याची. तिबेटियन काहीतरी की मॉन्क सारनाथ हे देखील काहीतरी की बिंदुसारला ॲज अ कॉन्करर ऑफ लँड बिटवीन द टू सीज असं काहीतरी की म्हणून तिथं कॉल करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर काहीतरी की दिव्यवंदना काहीतरी तिकडं एक बायोलॉजिकल काहीतरी की नॅरेटिव्ह आहे तिथं मौर्यन काहीतरी की किंगची त्याच्या संदर्भात काहीतरी इथं मेन्शन करतात. तक्षशिलामध्ये काय झालं गेलं होतं इथं एक उठाव झालेला आहे आणि ह्या उठावला काहीतरी की सप्रेस करण्याचं जे काम आहे ते बिंदुसाराचा मुलगा कोण तर अशोक इथं काहीतरी करणार आहे.
सो अर्लियर तसं काहीतरी की इव्हिडन्स आहे अशोकाच्या काहीतरी ॲक्टिव्हिटीचा तो आपल्या इथं काहीतरी पाहायला मिळतो. ओके. ठीक आहे. पुढं अशोका दी ग्रेट. So after eliminating the claimants, Ashoka was coronated in 269 BC. ठीक आहे. साधारणतः 200 काहीतरी तिकडे 69 BC मध्ये अशोक जो आहे तिथं काहीतरी की मौर्यन एम्पायरचा काहीतरी तिकडं किंग बनणार आहे. ओके. राधागुप्त नावाची व्यक्ती आहे ती काय करते इकडं अशोकाला तिथं मदत करते त्याची काहीतरी की बेसिकली जी सत्ता आहे ती काहीतरी की स्थापन करण्यासाठी. त्याच्यानंतर इथे 8 वर्षानंतर काहीतरी बेसिकली इथं साधारणतः 261 BC मध्ये एक महत्त्वपूर्ण काहीतरी असं युद्ध जे आहे ते काहीतरी की अशोकाद्वारे तिथं जिंकलं जाणार आहे. ओके. ते म्हणजे काहीतरी की कलिंगाचं वॉर. आणि ह्या वॉरमध्ये काहीतरी की जी मिजरी झाली गेली होती. ओके. जीवितहानी जी झाली गेली होती तीच कुठे काहीतरी की त्याला तिथे पाहवली नाहीये आणि त्याच्यातूनच काय करतो तो बेसिकली तिकडं युद्धनीती सोडून काय करणार आहे तिकडं तो बेसिकली धम्मनीती ही काय करणार आहे इकडं ॲक्सेप्ट करणार आहे. म्हणजेच काहीतरी की बेसिकली तिकडं बुद्धिझम आहे त्याला तो इथे ॲक्सेप्ट करतोय अंडर दी गायडन्स ऑफ मोगली पुत्र किस्सा. आणि इथेच आपल्याला पाहायला मिळतं तिसरी काहीतरी की बुद्धिस्ट परिषद जे आहे किंवा काहीतरी की काउन्सिल आहे तिथं अशोकाच्याच काहीतरी की पिरियडमध्ये इथं कंडक्ट केली जाणार आहे. आणि इथं काहीतरी की बेसिकली जो हेड होता तो मोगली पुत्र किस्सा इथं आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे साधारणतः काहीतरी की ही जी बेसिकली काहीतरी की आपण त्याला म्हणू बुद्धिझम जो असेल त्याला काहीतरी की स्प्रेड करण्यासाठी मिशनरीज जे होते ते काहीतरी की तिकडे त्यांनी पाठवलेले होते. श्रीलंका असेल काही साऊथ इंडियन स्टेट असेल बर्मा असेल आणि काहीतरी की सेंट्रल एशिया इकडे इव्हन बेसिकली काहीतरी की ग्रीक किंगडम आणि काहीतरी की ग्रीस किंगडम असेल इकडे देखील काहीतरी की त्याने त्याचे जे हे असतील काय म्हणून आपण बेसिकली अँबॅसेडर जे होते ते पाठवलेले होते. जरी बुद्धिझम त्याने एक्सेप्ट केला होता तरी पण काहीतरी की तो पूर्णपणे शांततावादाचा काहीतरी की फोर्स करता नव्हता. आर्मी जी होती त्याची काहीतरी की तशीच प्रेझेन्स होती आणि रिगरस पनिशमेंट ज्या होत्या त्या काहीतरी की आताही तिथे काहीतरी की दिल्या जात होत्या. ठीक आहे. इथेच अशोकाच्या पिरियडमध्ये आपल्याला पाहायला मिळते एंटर सबकॉन्टिनेंट असेल ना ती काहीतरी की एका राज्याच्या काहीतरी की तिकडं अंतर्गत काहीतरी की आली गेलेली होती. एक्सेप्ट काहीतरी की साऊथ इंडिया. साऊथ म्हणजे काहीतरी की बेसिकली जे चोलाज चेराज आणि पांड्याज असतील हे मात्र काहीतरी त्याकडे ॲज अ इंडिपेंडेंट काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं. रेस्ट ऑफ दी सगळा काहीतरी की एरिया जो असेल तो इथे काहीतरी की अशोकाच्या काहीतरी की अंतर्गत किंवा आपण त्याला म्हणू एकाच काहीतरी तिकडं राज्याच्या काहीतरी की अंतर्गत आला गेलेला होता. ठीक आहे. सो हे झाले काहीतरी की 3 इम्पॉर्टंट असणारे काहीतरी आपण त्याला म्हणू किंग मौर्यन काहीतरी की बेसिकली फॅमिलीमधले. त्याच्यानंतर आपल्या इथं पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी इकडं मौर्यन काहीतरी की बेसिकली ॲस्पेक्ट्स इम्पॉर्टंट त्याच्यामधला पहिला येतो म्हणजे काहीतरी की मौर्यन इकॉनॉमीच्या संदर्भात. ओके. आपल्याला इथं पाहायला मिळतं आयर्न टूल्स असतील यांचा काहीतरी की मोठ्या प्रमाणात वापर झालेला आहे. ॲग्रिकल्चर असेल तर डायव्हर्सिफाईड झालं गेलेलं आहे आणि त्याच्यातूनच काहीतरी की ॲग्रिकल्चर काहीतरी की खूप मोठ्या प्रमाणात एक्सपांड होणार आहे. इरिगेशन फॅकल्टीज असतील त्या देखील काहीतरी इकडे सप्लाय केले गेले होते किंवा काहीतरी की प्रोव्हाइड केले गेले होते. ठीक आहे. पेमेंटच्या संदर्भात काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं जे हे असतील काय म्हणू आपण त्याला काहीतरी की ॲज अ मेजर्स असतील उपाययोजना असतील त्या काहीतरी की घेतल्या गेलेल्या होत्या अर्थशास्त्रामध्ये आणि इव्हन काहीतरी की जैन टेक्स्टमध्ये काहीतरी आपल्याला पाहायला मिळतात. शोगूर कॉपर इन्स्क्रिप्शन असेल मग तिथं आपण डिस्कस केलं होतं आणि इव्हन काहीतरी की मेहेस्ताना इन्स्क्रिप्शन असेल हे बेसिकली काहीतरी की रिलीफ मेजर किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं दुष्काळ जे आहेत त्याच्यासाठी काहीतरी की अडॉप्ट केल्या गेल्या ज्या उपाययोजना होत्या ना त्याच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन आहे ते काहीतरी इकडे प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. टोल्स जे असतील ते काहीतरी इकडे घेण्याचं सुरू झालं गेलं. ठीक आहे. बेसिकली कशासाठी असायचे तर बाहेरून जो काहीतरी तिकडं हे असेल माल असेल तो काहीतरी शहरामध्ये विकला जायचा याच्यावरती काय केलं जायचं तर टोल जो असायचा तो लावला जायचा. साधारणतः काहीतरी टॅक्सेशनचा जो रेट होता तो साधारणतः 1/6 होता. ओके. 1/6 जो की आपल्याला काहीतरी आहे तसंच पुढे पाहायला मिळतो. लँड होतं त्याचं कॅटेगरायझेशन झालं गेलं होतं आणि जो राजा जो असायचा त्याच्या अंतर्गत असणारी जी जमीन होती त्याला सीता काहीतरी तिकडं म्हटलं गेलेलं होतं. ठीक आहे. हे झालं बेसिकली काहीतरी की मौर्यन तिथे इकॉनॉमीच्या संदर्भात. सोसायटी दिस इज द सेकंड ॲस्पेक्ट ऑफ द मौर्यन एम्पायर. सोसायटीच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतं ठीक तशा काहीतरी तिकडे लिगल आणि पेनल सिस्टम ज्या होत्या ना त्या अडॉप्ट केल्या गेल्या होत्या. सिव्हिल आणि काहीतरी की क्रिमिनल या दोघांच्या पण काहीतरी की संदर्भ
पंचमार्क कॉईन्स असतील मोस्टली काहीतरी की सिल्वर हे मीन ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणून काहीतरी यूज केले जायचे राईट. मनी वॉज नॉट यूज ओनली फॉर द ट्रेड. गव्हर्नमेंट ऑफिशियल जे असायचे त्यांची जी काहीतरी की सॅलरी जे असायची ती देखील काहीतरी काय कॅशमध्येच काहीतरी तिकडं पेड केले जात होते. ओके, तो फक्त काहीतरी काय मीन ऑफ ट्रान्झॅक्शन नाही तर काहीतरी काय सॅलरीमध्ये देखील काहीतरी तिकडं ते कॉईन जे असतील त्यांचा काहीतरी तिकडं वापर जो होता तो केला जात होता. साधारणतः सॅलरी जी असायची ती काहीतरी तिकडं 48,000 काहीतरी की 50 ते काहीतरी की 60-50 असे काहीतरी की इयरली तिथं दिली जायची. ठीक आहे. हायर्ड लेबर जे असायचे त्यांना काहीतरी काय कर्मकारास तिथं काहीतरी की म्हटलं गेलेलं होतं. आणि काही इम्पॉर्टंट काहीतरी की आपण त्याला म्हणू एरिया जे होते तिथे काहीतरी की स्टेटची काहीतरी की मोनोपोली होती. म्हणजे तिथे जे प्रोडक्शन असेल ते फक्त आणि फक्त काहीतरी की स्टेटकडूनच काहीतरी की घेतलं जायचं. याच्यामध्ये मायनिंग असेल, फॉरेस्ट असेल, साल्ट असेल, सेल ऑफ लिकर असेल, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ काहीतरी की आर्म्स आणि काहीतरी की मेटलर्जी असेल. ओके, तर ह्या ठिकाणी काहीतरी की गव्हर्नमेंटची मोनोपोली होती आणि त्यांच्याकडूनच काय केलं जायचं बेसिकली तिकडे तिथे प्रोडक्शन जे असेल ते काहीतरी की घेतलं जायचं. ओके. सोसायटीमध्ये पुढे आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतं, सॉरी सोसायटीमध्ये इथं आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी की सोसायटी जी होती काहीतरी की क्लिअरली डिवाइड झाली होती 4 वर्ण सिस्टममध्ये. ओके, म्हणजेच काहीतरी तिकडं ब्राह्मीण, क्षत्रिय, वैश्य आणि काहीतरी की बेसिकली शूद्र अशा काहीतरी की बेसिकली 4 किंवा काहीतरी की 4 वर्ण सिस्टम जी होती आपल्याला तिथं क्लिअरली काहीतरी की पाहायला मिळते. स्लेव्हरी जी होती त्याच्या संदर्भात काहीतरी की आपल्याला इन्फॉर्मेशन आहे ती देखील काहीतरी की अर्थशास्त्रामध्ये दिली गेलेली आहे. ओके, ती जी बेसिकली प्रॅक्टिसेस असतील त्या देखील काहीतरी स्टार्ट झाल्या गेलेल्या होत्या. नंबर ऑफ काहीतरी की तिकडे आपल्याला कास्ट आणि सबकास्ट काहीतरी की या पिरियडमध्ये पाहायला मिळतात. आणि मुख्यतः बेसिकली काहीतरी की प्रोफेशन बेस्ड किंवा काहीतरी की ऑक्युपेशन बेस्डच काहीतरी की बेसिकली कास्ट आणि सबकास्ट इथे आपल्याला काहीतरी की तिकडे क्लासिफाईड केल्या गेलेल्या पाहायला मिळतात. ओके, इवन दो ओके इवन दो द 4 वर्ण सिस्टम इज प्रेझेंट, वर्णसंस्कार काहीतरी तिकडे प्रेझेन्स होतं. वर्णसंस्कार म्हणजे काहीतरी की बेसिकली इंटरवर्ण किंवा काहीतरी की इंटरकास्ट मॅरेजेस. ओके, इंटरकास्ट मॅरेजेस इथे जे आहे काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतात. 2 प्रकारचे होते, अनुलोम. ओके, अनुलोम आणि काहीतरी की याचा प्रतिलोम. अनुलोम म्हणजे काय असायचं बेसिकली काहीतरी की मुलगा असायचा तो हायर कास्टमधून असायचा आणि जी गर्ल असायची ही बेसिकली काहीतरी की लोअर वर्णामधून यायची आणि याच्यात काहीतरी की उलट प्रतिलोम मध्ये असायचं. ओके, याच्या उलट काहीतरी की प्रतिलोम मध्ये असायचं. गर्ल जे असायची ती बेसिकली काहीतरी की हायर वर्णामधून यायचे आणि बॉय जो असायचा म्हणजेच काहीतरी काय हजबंड तो लोअर वर्णामधून काहीतरी तिकडे बिलॉंग असायचा. दिस इज कॉल्ड ॲज द प्रतिलोम. ठीक आहे. पुढे कौटिल्यांनी बेसिकली काहीतरी की 9 कॅटेगरीचे काहीतरी की स्लेव्ह जे आहेत ना ते मेन्शन केलेले आहेत. हा विवर हीच काहीतरी की इन्फॉर्मेशन आहे ती मेगास्थनीस काहीतरी आपल्याला थोडीशी उलट देतो आणि तो काय सांगतो की मेगास्थनीस त्यांचं काय सांगितलेलं आहे ॲब्सेन्स ऑफ काहीतरी की बेसिकली स्लेव्हरी. ओके, स्लेव्हरी जे काहीतरी की ॲब्सेन्स म्हणून त्यांनी सांगितली होती आणि त्यांनीच काय सांगितलं तिथं 7 फोल्ड काहीतरी की सोशल डिव्हिजन हे काहीतरी की प्रेझेन्स असावं असं तो काहीतरी तिकडे सांगतो. हा विवर प्रोफेशन बेस्ड असणारा किंवा काहीतरी की ऑक्युपेशन बेस्ड असणारा काहीतरी की जे सोशल डिव्हिजन होतं यालाच काहीतरी की त्याने याचा क्लास डिव्हिजन काहीतरी की कास्ट डिव्हिजन असं काहीतरी की कुठेतरी समजलेलं असावं. राईट. हवेवर तीच इन्फॉर्मेशन काहीतरी की आपल्याला अर्थशास्त्रामध्ये काय पाहायला मिळते ॲज अ 9 कॅटेगरीचे स्लेव्स. ठीक आहे. जातकामध्ये अनटचेबल्स आहेत त्यांच्या संदर्भात इन्फॉर्मेशन जे किंवा सॉरी इन्फॉर्मेशन आहे ती काहीतरी की दिलेली आहे. चंडाळ असतील, निषाद असतील आणि काहीतरी की साबर असतील. ओके, त्यांच्यासोबत काहीतरी की जे ट्रीटमेंट असायची ते काहीतरी त्याचं अनह्युमिलेटेड काहीतरी की असायची किंवा काहीतरी की आपण म्हणू त्याला अनह्युमनली. ठीक आहे. वुमनची जी पोझिशन होती ती काहीतरी की खूपच काहीतरीकडे डेकोरेटेड झाली गेली होती. राईट. आणि सोबतच गणिकात किंवा प्रोस्टिट्यूशन काहीतरी की जे असेल तिथे काहीतरी की स्टार्ट झालं गेलं होतं. सोबतच विडोरी मॅरेज असेल देखील काहीतरी की स्टॉप केलं गेलं होतं. ठीक आहे. मोस्ट ऑफ दी काहीतरी की बेसिकली जे क्राफ्ट्स असतील किंवा काहीतरी की आर्टिसन्स असतील ते आपल्या इथं पाहायला मिळतात शूद्रच होते. ओके, हा व्यवहार त्यांना काहीतरी की बेसिकली जो पेड असायचा किंवा काहीतरी की जे वेजेस असायचे ते मात्र काहीतरी की खूपच कमी इथं आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतात. ओके. त्याच्याही सोबतच फोर्स लेबर नावाची जी कन्सेप्ट आहे ना ती देखील आपल्याला पाहायला मिळते ज्याला विष्टी असं काहीतरी की म्हटलं गेलेलं आहे. फोर्स लेबर म्हणजे काहीतरी की काम करून घ्यायचं, सॅलरी किंवा वेजेस आहेत ना ते कोणत्याही प्रकारचे तिकडे द्यायचे नाहीत त्या प्रकारे. ओके.
पुढे धम्म ऑफ काहीतरी की बेसिकली अशोका, राईट. धम्म ऑफ अशोका. तो इथं बेसिकली काहीतरी की ज्यावेळेला अशोका बुद्धिस्ट काहीतरी की जो सेक्ट आहे ह्याला काहीतरी तिकडे तिथं अडॉप्ट करणार आहे, त्यावेळेला काय करतो तो बेसिकली त्याच्यातल्या काही इम्पॉर्टंट ज्या कन्सेप्ट आहेत ना त्या इथे काहीतरी की तिकडं ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काहीतरी तिकडं आणणार आहे. आणि यालाच काहीतरी की ॲज अ धम्म पॉलिसी किंवा काहीतरी की अशोकाचं धम्म असं काहीतरी की म्हटलं गेलेलं आहे. थोडक्यात हे बेसिकली काय होते तर काहीतरी आपण त्याला म्हणायचं मोरल प्रिन्सिपल्स होते. ओके, मोरल प्रिन्सिपल्स होते जे आपल्याला काहीतरी काय टॉलरन्स, नॉन व्हायलन्स, गुड कंडक्ट आणि काहीतरी की वेलफेअर असे पाहायला मिळतात. चार इम्पॉर्टंट असणारे काहीतरी की आपण त्याला म्हणू पार्ट कसे तर काहीतरी काय धम्माचे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो धम्म होता त्याला काहीतरी की बेसिकली एक्सपांड करण्यासाठी एक नवीन ऑफिशियल जे होते ते देखील काहीतरी की अशोकाने इथं सेटअप केले होते किंवा काहीतरी की अपॉइंटेड केले होते, ज्यांना धम्म महामात्र असं काहीतरी की म्हटलं गेलेलं होतं. इव्हन त्यांची काहीतरी की बेसिकली जी मुलगी होती संगमित्रा, तिला देखील काहीतरी की त्यांनी तिकडं साऊथ म्हणजेच काहीतरी काय श्रीलंकाला काहीतरी की पाठवलेलं होतं, जे बुद्धिझम जे असेल त्याचं काहीतरी की बेसिकली इकडं प्रोपोगेशनसाठी. ठीक आहे. अशोकाचा धम्म जो होता तो बेसिकली काहीतरी की कुठलेही सेक्टर इन फेजचे काहीतरी तिकडं असोसिएटेड नव्हता. तर बेसिकली कशासाठी त्याने हे सगळं ॲक्सेप्ट केलं होतं तर इंटेंडेड टू मेंटेन एक्झिस्टिंग ऑर्डर ऑन द बेसिस ऑफ टॉलरन्स. मोठ्या प्रमाणात काहीतरी की बेसिकली जे एक्सपान्शन झालं गेलेलं जे राज्य होतं त्याला कशा प्रकारे काहीतरी की सांभाळायचं तर काहीतरी की बेसिकली टॉलरन्स. ओके, म्हणून काय केलं गेलं होतं त्याने तिथं बुद्धिझम ॲक्सेप्ट केला होता, असं काहीतरी की तिकडं डिबेट आहे किंवा काहीतरी की तो डिबेटेबल टॉपिक आहे, राईट. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट अशी इन्फॉर्मेशनची म्हणजे काहीतरी की इथे अशोकाचे काहीतरी की बेसिकली एडिक्ट्स आणि काहीतरी की इन्स्क्रिप्शन. तर ही काहीतरी की पहिलीच व्यक्ती आहे जी काय करणार आहे दगडावरती काहीतरी की जे सूचना जे आहेत किंवा माहिती जे काहीतरी की लोकांच्यासाठी किंवा जनतेद्वारे लिहिणार आहे. ओके. तो इथं इन्स्क्रिप्शन आणि काहीतरी की एडिक्ट संदर्भात आपल्याला माहिती पाहायला मिळते. ओके. एक इम्पॉर्टंट अशी काहीतरी की बेसिकली आपण म्हणू ती सोर्स आहे मौर्यन काहीतरी की पिरियडच्या संदर्भातले. दोन कॅटेगरीमध्ये आपल्याला बेसिकली हे सगळे पाहायला मिळतात. एक म्हणजे काहीतरी की मेजर आणि मायनर काहीतरी की रॉक एडिक्ट्स आहेत आणि दुसरं म्हणजे काहीतरी की मेजर आणि मायनर काहीतरी की पिलर्स आहेत. ओके. तो इथं एडिक्ट्स म्हणजे काहीतरी की असा मोठा दगड आहे आणि याच्यावरती काहीतरी की इन्फॉर्मेशन याची लिहिलेली आहे. आणि पिलर म्हणजे काहीतरी की बेसिकली आपण म्हणू असा एक स्तंभ आहे आणि या स्तंभावरती काहीतरी की इन्फॉर्मेशन याची काहीतरी की लिहिली गेलेली आहे. ओके. आता हे 16 आणि 17 म्हणजे काय आहे तर हे जे बेसिकली काहीतरी की रॉक एडिक्ट्स आहेत ना याच्यावरती काहीतरी की 16 अशा काहीतरी की लाईन्स आहेत, 16 सूचना आहेत. त्यालाच काय म्हणलं तर बेसिकली 16 काहीतरी तिकडं मेजर मायनर रॉक एडिक्ट्स आणि सोबतच काहीतरी की तिकडं पिलर एडिक्ट्स हे किती आहेत 17 आहेत. म्हणजेच काय बेसिकली त्या पिलरवरती असे काहीतरी की 17 त्यामुळे आपण त्याला काहीतरी की सूचना ज्या आहेत त्या काहीतरी की दिल्या गेलेल्या आहेत. ओके. त्याच्यानंतर याच्या संदर्भात आपल्याला इन्फॉर्मेशन पाहायला मिळते. मेरू, तोपारा, कोशंबी, सांची, सारनाथ आणि बरेचसेच काहीतरीकडे इम्पॉर्टंट अशी नावं आहेत ना त्या ठिकाणी हे जे पिलर आणि काहीतरी आपण त्याला म्हणू रॉक एडिक्ट जे होते ते काहीतरी तिकडं प्रस्थापित काहीतरी की केले गेलेले होते. नॅशनल एम्बलम जो आहे इंडियाचा. ओके. जिथे काहीतरी आपल्याला 4 लाईन जे ते काहीतरी की पाहायला मिळतात. हा सारनाथचं काहीतरी की बेसिकली जे पिलर इन्स्क्रिप्शन आहे तिथूनच काहीतरी की घेतलेलं आहे किंवा इन्स्पिरेशन काहीतरी की घेतलेलं आहे. ठीक आहे. नेम ऑफ अशोका ओनली मायनर एडिक्ट एक आहे बेसिकली मी तुम्हाला सांगितलं पण होतं. याला साऊथमध्ये काहीतरी की बेसिकली जे हे आहे एक प्लेस आहे त्या ठिकाणी काहीतरी की बेसिकली जे मायनर रॉक एडिक्ट्स आहे ना तिथं अशोकाचं नाव काहीतरी की मेन्शन केलेलं आहे. ओके. बाकी सगळ्या ठिकाणी काहीतरी की याचं पिय नाम पिय दासके असंच काहीतरी की त्याला तिथं मेन्शन केलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर ॲज आय टोल्ड यू ही वॉज द फर्स्ट पर्सन हू टॉक विथ द पीपल डिरेक्टली थ्रू द इन्स्क्रिप्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर लँग्वेज भाषा कोणती यूज केली गेलेली आहे तर काहीतरी काय प्राकृत आणि स्क्रिप्ट किंवा लिपी जी आहे ती काहीतरी काय ब्राह्मी इथे यूज केली गेलेली आहे मुख्यतः. हा व्यवहार काही जे काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू वेस्ट इंडियाचे काहीतरी की काही जे तिकडचा एरिया होता ना आणि इथले जे इन्स्क्रिप्शन्स आहेत ते आपल्याला काहीतरी काय खारोष्टी स्क्रिप्टमध्ये लिहिले गेलेले देखील काहीतरी की पाहायला मिळतात. तो प्रश्न तसा पण काहीतरी की विचारलेला आहे. अशोकाचे काहीतरी की जे एडिक्ट्स पिडल आणि काहीतरी तिकडे आपण रॉक एडिक्ट्स आहेत ते कोणत्या काहीतरी की स्क्रिप्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तो इंडियामध्ये मुख्यतः काहीतरी की ब्राह्मीमध्येच लिहिलेले आहेत
आणि तिकडे वेस्टचे काही पार्ट आहेत तिथे काहीतरी लिहिले गेले आहेत किंवा तिथे जी लिपी आहे ती आपल्याला काहीतरी घ्यायचं खारोष्टी म्हणून पाहायला मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे काहीतरी की मोरियन ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन. तो इथं किंग जो होतो तो काहीतरी की सगळा जो काहीतरी की तिकडे ॲडमिनिस्ट्रेशन असेल किंवा काहीतरी की राज्य असेल ना त्याचा काहीतरी की मुख्य होता. म्हणजे सगळ्यात ज्या पॉवर होत्या त्याच्यामध्ये काहीतरी की हातामध्ये त्या एकवटलेल्या होत्या. हा व्यवहार त्याला काहीतरी की मदत करण्यासाठी त्याचा मंत्री परिषद होते. युवराज, पुरोहित, सेनापती आणि काहीतरी की अदर इम्पॉर्टंट ऑफिसर्स आहेत आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याही सोबतच काहीतरी तिकडं अनदर इम्पॉर्टंट ऑफिसर होते ते म्हणजे काहीतरी की तीर्थात किंवा काहीतरी की अधीक्षक, सुपरिटेंडेंट. हे देखील काहीतरी की आपल्याला तिथं पाहायला मिळतात. मंत्री किंवा काहीतरी तिकडं किंग असेल त्यांच्या व्यतिरिक्त. इम्पॉर्टंट ऑफिशियल्समध्ये मंत्री बेसिकली काहीतरी की चीफ मिनिस्टर्स होते ते. मंत्री परिषद हेड असायचा काहीतरी तिकडे आपण त्याला म्हणू काउन्सिल ऑफ हेड ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर. पुरोहित काहीतरी की बेसिकली चीफ प्रिस्ट असायचा. मुख्य असणारी काहीतरी की तिकडे आपण म्हणू त्याला तिथं हे पंडित असतील ते. सेनापती कमांडर इन चीफ. युवराज क्राऊन प्रिन्स. ओके, क्राऊन प्रिन्स. त्याच्यानंतर सम्रहर्ता रेव्हेन्यू कलेक्टर असेल. शुल्क अधीक्षक ऑफिसर इन चार्ज ऑफ रॉयल इन्कम. ओके. स्पायसेस म्हणजेच काहीतरी की बेसिकली तिकडे आपण म्हणू त्याला आजचे काहीतरी की जे हे असतात गुप्तहेर त्यांची देखील काहीतरी की इन्फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर काहीतरी की लोकल ॲडमिनिस्ट्रेशन जर आपण इकडे डिस्कस केले तर इथे काहीतरी आपल्याला पाहायला मिळतात. मोरियन स्टेट ऑल्सो हॅड अ लोकल अँड म्युन्सिपल ॲडमिनिस्ट्रेशन. इथे प्रॉव्हिन्स असायचे ते बेसिकली काहीतरी की पुढे डिस्ट्रिक्टमध्ये काहीतरी की डिवाइड केलेले असायचे. आणि हेच बेसिकली डिस्ट्रिक्ट जे होते ते काहीतरी की ॲज अ विश किंवा ॲज अ अहरा म्हणून काहीतरी की ओळखले जातात. डिस्ट्रिक्टलाच काहीतरी की बेसिकली विश किंवा काहीतरी की अहरा म्हणून तिथं ओळखलं जात होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे मेगास्टॅनिसने काहीतरी की इन्फॉर्मेशन जे आहे ते काहीतरी की सिटीच्या संदर्भात आपल्या इथे दिलेली आहे. प्रत्येक सिटीच्या ठिकाणी काहीतरी की 6 कमिटीज असायच्या आणि ह्या प्रत्येक कमिटीमध्ये काहीतरी की 5 मेंबर असायचे. आणि ह्या ज्या कमिटी असायच्या त्या बेसिकली काहीतरी की 6 कमिटी ज्या होत्या या डिफरंट काहीतरी की आपण ज्याला म्हणजे कार्य होते किंवा कामं जे असायचे त्यासाठी काहीतरी की त्या रिस्पॉन्सिबल असायच्या ईच कमिटी. ओके. पुढे इम्पॉर्टंट ऑफिशियल आणि विलेज लेवलचे काहीतरी की ऑफिशियल्स आहेत ते आपल्या इथं पाहायला मिळतात. इम्पॉर्टंट ऑफिसरमध्ये सुपरवायझर ऑफ ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरला काहीतरी तिकडं रेग्युलेट किंवा काहीतरी की सुपरवाईज करणारी ऑफिशियल होती. पाणाधीक्षक सुपरिटेंडेंट ऑफ कॉमर्स. युक्ता सबऑर्डिनेट रेव्हेन्यू ऑफिशियल. प्रदेशिका चीफ रेव्हेन्यू ऑफिशियल. स्थानिका हेड ऑफ लोकल ॲडमिनिस्ट्रेशन अँड वर्क अंडर द प्रदेशिका. राजुका रेव्हेन्यू सेटलमेंट ऑफिशियल. त्याच्यानंतर काहीतरी तिकडं सप्त अधीक्षका संस्थ अधीक्षका सुपरिटेंडेंट ऑफ मार्केट. गुप्तवदना अधीक्षका सुपरिटेंडेंट ऑफ वेट अँड मेजर्स. नाव अधीक्षक सुपरिटेंडेंट ऑफ शिप. शुल्क अधीक्षक कलेक्टर ऑफ टोल्स. याच्यासोबत काहीतरी की तिकडं विलेज लेवल आपल्याला ग्रामविकास त्याच्यानंतर काहीतरी की ग्राम विकास आणि काहीतरी की काही अदर इन्फॉर्मेशन आहे काहीतरी आपल्या इथं पाहायला मिळते. तो ग्रामिका म्हणजे काहीतरी की बेसिकली विलेजचा हा हेड असायचा आणि मुख्यतः काहीतरी की इलेक्टेड अशी असणारी काहीतरी की बेसिकली ही बॉडी होते. ओके. त्याच्यानंतर ग्रामविकास बेसिकली काहीतरी की पंचायत होती विलेज लेवलला आणि एल्डर जे असायचे ते काहीतरी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि मुख्यतः यांचं काम काय असायचं काहीतरी की जे डिस्प्यूट असायचं विलेज लेवलला त्याला सॉल्व्ह करायचं. सुदर्शन लेक जी होती ती काहीतरी की चंद्रगुप्त मौर्याने काय केलेलं आहे इथं बिल्ड केलेलं आहे गिरनारमध्ये. ओके. गुजरात. ताम्रलिप्ती एक इम्पॉर्टंट असं काहीतरी की त्याला म्हणून आपण इथं वेस्ट बेंगलमधला आजच्या ईस्टमध्ये असणारं काहीतरी की मुख्य असं काहीतरी तिकडं पोर्ट होतं. आणि दुसरं म्हणजे काहीतरी की भरोच. ओके. त्यालाच काहीतरी की ॲज काहीतरी की बारगाजा म्हणून काहीतरी की ओळखला होता जे गुजरातमध्ये पाहायला मिळतं. आणि वेस्टला असणारं काहीतरी की हे मुख्य असं पोर्ट होतं. दोन्ही काहीतरी की बेसिकली पोर्ट जे होते ते मोरेन एम्पायरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ताम्रलिप्ती आणि दुसरं म्हणजे काहीतरी काय भरोच किंवा काहीतरी की भरगोजा. ओके. आर्मी आणि नेव्ही जी होती ती काहीतरी इकडे प्रेझेन्स होती हे देखील काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं. आणि चारी जी वर्ण असायची हे काहीतरी तिकडे आर्मी आणि नेव्हीमध्ये आपल्याला तिथं पाहायला मिळतात. ठीक आहे. राजा सॉरी ते बेसिकली काहीतरी की
अर्थशास्त्रामध्ये काहीतरी की बेसिकली कौटिल्यने मेन्शन केलेलं आहे की ॲडमिनिस्ट्रेशन जे असेल किंवा काहीतरी की तिथं काहीतरी की किंग सॉरी एम्पायर जे आहे ना या एम्पायरसाठी काहीतरी की आवश्यक असणारे काहीतरी की ऑफिशियल्स किंवा काहीतरी की सिस्टम कोणते कोणते आहेत किंवा ऑफिशियल्स राजा असेल मित्र म्हणजे फ्रेंड दुर्ग फोर्ट अमात्य सेक्रेटरी जनपदा टेरिटरी कोशा ट्रेजरी सेना आर्मी असे 7 इम्पॉर्टंट काहीतरी की एलिमेंट्सचे स्टेटसाठी इथे काहीतरी की कौटिल्यने मेन्शन केलं आहे ज्याला काहीतरी काहीतरी सप्तांग थेरी म्हणून ओळखलं जातं ओके सो हे झालं काहीतरी की बेसिकली इकडं मोरियन ॲडमिनिस्ट्रेशनचं काहीतरी की ओके बघूया पुढं डिक्लाइन ऑफ द मोरियन एम्पायर त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की ओव्हर सेंट्रलायझेशन झालं होतं सगळ्याच्या पॉवर होत्या काहीतरी की किंगच्याच हातामध्ये तिथे एकवटलेल्या होत्या जेव्हा कधी काहीतरी तिकडे इनकेपेबल काहीतरी रूलर तिथे बसायचे त्यावेळेला एंटर काहीतरी की ॲडमिनिस्ट्रेशन किंवा काहीतरी की एम्पायर जे होते ते काहीतरी तिकडे कुठेतरी डिग्रेड होऊन जायचे ठीक आहे त्याच्यानंतर काहीतरी की आपण त्याला म्हणू क्युम्बरसम ऑफ ब्युरोक्रेसी लार्ज अमाऊंटमध्ये काहीतरी की ब्युरोक्रेसी एस्टॅब्लिश केली गेली होती मात्र तिला काहीतरी की प्रॉपरली असं मेंटेन करण्याची सिस्टम हळूहळू पुढे डिग्रेड होणार आहे ठीक आहे सुपर हेवी टॅक्सेशन इकडे वॉर एक्सपान्शन किंवा काहीतरी की वॉर इकॉनॉमी स्टॉप झाली गेली होती त्याच्यासाठी अल्टरनेटिव्ह काय होता कर जास्तीत जास्त काहीतरी की कर घ्यायचे किंवा टॅक्स घ्यायचे बरोबर मात्र याचं पण काहीतरी की इम्पॅक्ट कशावरती होणार आहे तिकडं पुढे एंटर काहीतरी की आपण त्याला म्हणून सोसायटीवरती लोक एका काहीतरी की पर्टिक्युलर टप्प्यानंतर तिथं काहीतरी की कर देण्यास कुठेतरी तिथं नकार देणार आहेत ठीक आहे आणि याच पिरियडमध्ये काहीतरी की आपण त्याला म्हणू तिथं जे फॉरेन इन्व्हिजन असतील आणि सोबतच काहीतरी तिकडं म्हणून पेमेंट जे आहेत ना ते देखील काहीतरी इकडे होणार आहेत त्याच्यानंतर निग्लेक्ट नॉर्थ वेस्ट फ्रंटियर अँड कन्स्ट्रक्शन ऑफ ग्रेट वॉल ऑफ चायना आता जसं काहीतरी की आपण तिकडे म्हणू हे याच्यामध्ये साऊथला काहीतरी की आपल्याला जो हे आहे समुद्र आहे त्याच्यामुळे काहीतरी की नॅचरल बाउंड्री तिकडे काहीतरी की मिळालेला होता मात्र इथे वेस्टला काहीतरी की हिंदूकुशमधून काहीतरी येणाऱ्या ज्या खिंडी असतील आणि त्याच्या पलीकडे असणारा काहीतरी की सपाट प्रदेश असेल इथून काहीतरी येणारे जे अटॅक असतील ना याला थांबवण्यासाठी किंवा थोपवण्यासाठी कुठलीच काहीतरी की तिकडे आपण त्याला म्हणू उपाययोजना जी होती ना ती अडॉप्ट केली गेलेली नव्हती आणि आता ह्याच पिरियडमध्ये काय होणार आहे चायनामध्ये ग्रेट वॉल ऑफ चायना जी आहे ती काहीतरी की बनवली जाणार आहे तो हा इंडिया असेल हा इथे बेसिकली काहीतरी की हिमालय असेल हा हिंदूकुश रेंज असेल आता इथून अटॅक बेसिकली कुठे व्हायचे चायनावरती व्हायचं तर चायनाने काय केलं होतं परमनंट अशी वॉल तिथे बनवून टाकली तर हे जे अटॅक इकडे व्हायचे ना ते अटॅक कुठे होणार आहे तिथून या साईडला म्हणजेच काहीतरी काय इंडियावर इथून ज्या खिंडी आहेत इथून काहीतरी की त्या खिंडी क्रॉस करून हे जे अटॅक आहेत ते इंडियामध्ये येणार आहेत पुढे फायनान्शियल क्रायसिस ऑफ अशोका इनक्युअर्ड ह्यूज एक्सपेंडिचर ऑफ धम्म मिशन अशोकाने बेसिकली काहीतरी की जे मिशन स्टार्ट केलं होतं त्याच्यासाठी काहीतरी की आवश्यक असणारा जो पैसा होता त्याच्यामध्ये काहीतरी की खूप लार्ज अमाऊंटमध्ये काहीतरी की जे पैसे असतील ते यूज केले गेलेले आहेत ठीक आहे पुढे ओव्हर टॉलरंट आणि काहीतरी की नॉन ॲटिट्यूड किल फायटिंग स्पिरिट ऑफ द आर्मी आर्मी बेसिकली बनवलीच कशासाठी जाते तर फाईट करण्यासाठी मात्र धम्म पॉलिसीमध्ये काय केलं गेलं होतं तिथं नॉन व्हायलंट आणि काहीतरी की आपण त्याला म्हणू ॲज अ काहीतरी की ओव्हर टॉलरंट त्याच्यामुळे काय होणार आहे आर्मी जे आहे ती काहीतरी की तिचं स्पिरिट आहे ते हळूहळू ते काहीतरी की पूर्णपणे एंड होऊन जाणार आहे ठीक आहे पुढे अशोकाचे काहीतरी काही तिथं इनकम्पिटंट काहीतरी रूलर तिथे काहीतरी की येणार आहेत आणि त्यांना सहजपणे काहीतरी की पुढची जी काहीतरी की लोक असतील ते तिथून काढून टाकणार आहेत याच्यामध्ये जे इन्सिडेंट आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी की 187 BC पुष्यमित्र शुंग जो आहे तो काय करतो येतं मोरियन काहीतरी की आर्मीचा बेसिकली हा कमांडर होता आणि हा लास्ट काहीतरी की तिकडे मोरियन एम्पिरर जो आहे ब्रहिद्रथ याला काय करणार आहे तो मारून टाकणार आहे तर शुंग डायनेस्टी जी आहे ती काय करणार आहे तर मगधन एम्पायरवरती तो एस्टॅब्लिश करणार आहे ओके अगेन ब्राह्मीन्स आहेत ते काहीतरी की स्वतःला अनोइड म्हणून काहीतरी त्याला कुठेतरी मेन्शन करतात कारण का त्याच्याद्वारे जे रिच्युअल्स होते ते काय केले गेले होते तर स्टॉप केले गेले होते ओके आणि कुठेतरी काहीतरी की तिकडं पुष्यमित्र शुंग जे आहे त्याला काहीतरी की सगळे तिथे कुठेतरी सपोर्ट करतात किंवा काहीतरी की मदत करणार आहेत आणि इथं पुष्यमित्र शुंग फायनली काय करतोय मोरियन किंगला ओव्हरथ्रो करतोय आणि काहीतरी की स्वतःची न्यू ॲज अ शुंग डायनेस्टी काय करणार आहे तो स्थापन करणार आहे त्याच्यानंतर इथे इम्पॉर्टंट काहीतरी की ऑफिशियल्स आपल्याला पाहायला मिळतात ज्यांच्या संदर्भात रिव्हिजन द्यायची काहीतरी की आपण घेतलेली आहे तो इथे न जाता काहीतरी की बेसिकली आपण
बिफोर काहीतरी की महाजनपदाच्या संदर्भात जी इन्फॉर्मेशन आहे ती थोडीशी काहीतरी आपण तिकडं रिवाइज करू. ओके, सो दिस इज द हिस्ट्री ऑफ सॉरी मोरनीची काहीतरी डिस्कस केलेलं आहे. संगम एज. ओके, संगम थोडासा इथं काहीतरी आपण रिवाइज करू. तर संगम एज किंवा काहीतरी की संगम पिरियड जो आहे तो बेसिकली साऊथ इंडियाची जी हिस्ट्री आहे ना ती आपल्याला काहीतरी इकडे प्रोव्हाइड करतो, किंवा साऊथ इंडियाची जी हिस्ट्री आहे ना त्याच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ते कुठेतरी आपल्याला डिस्क्राईब करतो. तर हे संगम एज किंवा संगम लिटरेचर म्हणजे काय आहे? सो इट इज द हिस्ट्री ऑफ एन्शंट साऊथ इंडिया, किंवा काहीतरी की त्याला तमिळकम म्हणून देखील काहीतरी की ओळखलं जातं. ठीक आहे, तो साधारणतः काहीतरी इकडं 3rd सेंचुरी BC ते काहीतरी की 3rd सेंचुरी CE हा जो काहीतरी की बेसिकली काळ आहे, त्या काळातली काहीतरी की बेसिकली जी हिस्ट्री आहे ती पोएटिक काहीतरी की फॉर्ममध्ये तिथे लिहिली गेलेली आहे. आणि तिथे काहीतरी की बेसिकली आपण म्हणू त्याच्या ज्या थीम आहेत ते आपल्याला लव आणि वॉर काहीतरी की पाहायला मिळतात. संगम लिटरेचरच म्हणजे काहीतरी बेसिकली जे पोएम आहेत ते पोएम जे ते काहीतरी तिकडं कोणत्या तरी काहीतरी की जे किंग असतील त्यांच्या काय म्हणू आपण काहीतरी ॲज अ पॅट्रॉनमध्ये येऊन एक असेंब्ली किंवा काहीतरी की आपण म्हणून सभा जे आहेत ते काहीतरी की ऑर्गनाईज केले जाणार आहेत. आणि इथेच काहीतरी की बेसिकली हे जे पोएट्स आहेत ते काय करतात तिथं तिकडं इन्फॉर्मेशन आहे ते काय करतात रोट डाऊन करतात. आणि ही जी काहीतरी की बेसिकली रोट डाऊन केली गेलेली जी इन्फॉर्मेशन यालाच काय म्हणलं जातं ॲज अ संगम लिटरेचर. सो अशा बेसिकली 3 असेंब्ली झाल्या होत्या आणि त्या 3 असेंब्लीमध्ये ही जी इन्फॉर्मेशन आहे ती काय केली गेलेली आहे तिकडं कलेक्ट केली गेलेली आहे. ओके, पोएटिक फॉर्मॅटमध्ये. आणि ह्या बेसिकली काहीतरी की इन्फॉर्मेशनचे जे थीम आहेत लव आणि काहीतरी की वॉर आहेत. वॉरच्या काहीतरी जे ॲक्टिव्हिटीज असतील त्याच्या संदर्भात इन्फॉर्मेशन लिहिली गेलेली आहे, आणि लवच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे. ठीक आहे, सो अंडर दी रॉयल पेट्रोनेज आपल्याला इथं काहीतरी की बेसिकली 3 संगम किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू कॉन्फरन्स आहेत ना किंवा परिषद आहेत इथं पाहायला मिळतात. पहिली जी आहे ती काहीतरी की ओल्ड मदुराईला झाली होती, दुसरी कपातपुरमला झाली होती, आणि तिसरी जी आहे ती काहीतरी तिकडे न्यू मदुराईला झाली गेलेली तिथं आपल्याला काहीतरी की पाहायला मिळते. ठीक आहे, त्याच्यानंतर एंटर काहीतरी की बेसिकली लिटरेचर आहे ते काहीतरी की 2 भागामध्ये इथं काहीतरी की आपण विभागू शकतो. एक म्हणजे नॅरेटिव्ह आणि दुसरं म्हणजे काहीतरी की ॲज अ डिडॅटिक. ओके, नॅरेटिव्ह आणि काहीतरी की डिडॅटिक असे 2 बेसिकली काहीतरी आपल्याला प्रूफ किंवा काहीतरी की क्लासिफिकेशन आहे ना ते एंटर काहीतरी की संगम लिटरेचर पाहायला मिळतं. नॅरेटिव्ह म्हणजे काय आहे? ओके, नॅरेटिव्ह टेक्स्ट कॉल्ड ॲज द मेलनाको. ओके, मेलनाको किंवा काहीतरी की तिकडं त्याच्यामध्ये आपल्याला 18 मेजर्स काहीतरी की पाहायला मिळतात, ज्यांना इटी टोगाई असं काहीतरी की ओळखलं जातं. ज्याच्यामध्ये साधारणतः काहीतरी की 8 लॉंग पोएम आहेत, आणि सोबतच काहीतरी की तिकडं पाठोपाठो. इटी टोगाई म्हणजे लॉंग पोएम आहेत, आणि पाठोपाठो म्हणजे काहीतरी तिकडं स्मॉल पोएम आहेत, ज्या साधारणतः आपल्याला इथे 10 पाहायला मिळतात. ठीक आहे, त्याच्यानंतर नॅरेटिव्ह टेक्स्ट कन्सिडर हिरोईक पोएट्री. ओके, हिरोईक पोएट्री हिरोज अँड वॉर्स वेअर ग्लोरिफाईड. आणि आयडिया बेसिकली काहीतरी इकडं स्टेट फॉर्मेशनची साऊथ इंडियामध्ये देखील काहीतरी की नॉरेटिव्ह काहीतरी टेक्स्टमधूनच आपल्याला इथं पाहायला मिळते. त्याच्यानंतर आहे सेकंड काहीतरी की बेसिकली क्लासिफिकेशन ते म्हणजे ॲज अ डिडिएटिक. ओके, डिडिएटिक टेक्स्ट इट इज कॉल्ड ॲज द किली कनाको, किंवा काहीतरी की बेसिकली 18 मायनर वर्क्स कन्सिस्टिंग इन तिरुकुराल आणि काहीतरी की नलद्दियार. ठीक आहे, इथे नॅरेटिव्ह आहे त्याला काहीतरी की ॲज अ नीलंकनाको म्हणतात, आणि काहीतरी की डिडॅटिक आहे त्याला काहीतरी की कलिंकनाको असं काहीतरी की म्हटलं गेलेलं आहे. याच्यामध्ये किंग असल्याने काहीतरी की सोसायटी असेल त्यांची आपल्याला इन्फॉर्मेशन इथं पाहायला मिळते. सोबतच काहीतरी की सोशल ग्रुप ऑक्युपेशन्स हे देखील काहीतरी की त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. अपार्ट फ्रॉम काहीतरी की संगम लिटरेचर इथं आपल्याला सेकंड आणि काहीतरी की 13 जो रॉक एडिक्ट आहे अशोकाचा. ठीक आहे, याच्यामध्ये देखील काहीतरी की बेसिकली 4 साऊथचे जे काहीतरी की जे किंगडम आहेत ना त्यांची इन्फॉर्मेशन तिथे दिली गेलेली आहे. चोलाज, चेराज आणि काहीतरी की पांड्यात, सोबतच काहीतरी की सत्तपुत्राज. ओके, सो असे काहीतरी की बेसिकली 4 नेबर किंगडम आहेत ना यांच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन जे आहे ते आपल्याला काहीतरी की बेसिकली इकडं अशोकाचे काहीतरी की जे एडिक्ट्स आहेत त्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे. तो वरती संगम लिटरेचर असेल आणि सोबतच काहीतरी की अशोकाचे इन्स्क्रिप्शन्स असतील ते आपल्याला काय करतात साऊथ इंडियाची इन्फॉर्मेशन आहे किंवा हिस्ट्री जे आहे ना ती काहीतरी इकडे प्रोव्हाइड करतात. ठीक आहे, सोबतच सोबतच थर्ड वन म्हणजे काहीतरी की बेसिकली हातीकुपा इन्स्क्रिप्शन असेल आणि काहीतरी की खारवाल किंगनी काहीतरी की बनवलेले इन्स्क्रिप्शन असेल हे देखील तमिळ किंगडमच्या संदर्भात इन्फॉर्मेशन आहे तिथं प्रोव्हाइड करतात.
ओके. पुढं अजून काहीतरी की आपल्याला संगम लिटरेचर कोणते इथं पाहायला मिळतात जे बेसिकली काहीतरी की पोस्ट फॉर्मॅटमध्ये नाही आहेत. त्याच्यामध्ये शिलापदिक्रम आहे जे बेसिकली इलांगो इदगल यांनी काहीतरी लिहिलेलं आहे. ओके, शिलापदिक्रम एक लव स्टोरी आहे ज्याच्यामध्ये बेसिकली काहीतरी तिकडं कोवलन आणि काहीतरी की कनग्गे, ओके सॉरी महादेवी, ठीक आहे. कोवलन आणि काहीतरी की महादेवी काहीतरी की लव स्टोरी आहे आणि याची जी काहीतरी की वाईफ आहे कनग्गे तिच्या संदर्भातले काहीतरी इन्फॉर्मेशन आहे ते त्याच्यामध्ये दिलेली आहे. ती कशा प्रकारे काहीतरी तिकडं ती तपास वगैरे करून तिकडे कोवलनला काहीतरी की वाचवते. ओके, तिची थोडीशी काहीतरी इन्फॉर्मेशन आहे ती दिली गेलेली आहे आणि पुढे जाऊन कनगीचं काहीतरी त्याचं वर्कशिप ती काहीतरी तिकडे स्टार्ट केली जाणार आहे. त्याच्यानंतर मणिमेखलाई शिलापदिक्रम नंतर काहीतरी की मणी जी साधारणतः काहीतरी की चित्तलाई सत्यनार, ओके चित्तलाई सत्यनार यांच्याद्वारे काहीतरी की लिहिलेली आहे. तर याच्यामध्ये काय आहे तो कोवलन आणि काहीतरी की बेसिकली माधवी यांच्या संदर्भात काहीतरी की जे रिलेशन होणार आहे आणि त्याच्यातून काहीतरी की जी मुलगी जन्माला येते. ओके, तिच्या संदर्भातची जी इन्फॉर्मेशन आहे ती काहीतरी की मणिमेखलाईमध्ये इथं दिली गेलेली आहे. सो मणिमेखलाई इज द स्टोरी ऑफ शिलापदिक्रम इन नेक्स्ट जनरेशन हु इज मणिमेखलाई इज द डॉटर ऑफ माधवी अँड कोवलन. ओके, माधवी आणि कोवलनची काहीतरी की बेसिकली जी डॉटर होती तिच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन आहे ती तिथे दिलेली आहे. त्याच्यानंतर टोलाक्क पीएम हे टेक्स्ट आपल्याला पाहायला मिळतं विच इज अ रिटन बाय द टोलाक्क पीआर. ओके, टोलाक्क पीआर अँड इट वॉज अ प्रोडक्ट ऑफ सेकंड संगम. तो असं काहीतरी की म्हणलं आता टोलाक्क पीएम जे ते काहीतरी की बेसिकली सेकंड संगमच्या पिरियडमध्ये काय केलं गेलं होतं लिहिलं गेलं होतं आणि टोलाक्क पीएम हे बेसिकली काहीतरी काय तमिळ ग्रामर किंवा पोएटिक्स. ओके, कशासाठी आहे तर बेसिकली काहीतरी की पोएटिक्स किंवा काहीतरी त्याचं तमिळ ग्रामरसाठी. त्याच्यानंतर फोर्थ आहे तिथे काहीतरी काय तिरुकुराल. ओके, तिरुकुराल which is a deal with philosophy and wise maximus and was written by the तिरुवेल्लार. ओके, तिरुकुलार जे काहीतरी की बेसिकली इकडं तिरुवेल्लार नावाची जी व्यक्ती आहे त्याच्याद्वारे काहीतरी की लिहिलेलं आहे. फिलॉसॉफिकल आणि त्यासोबतच काहीतरी की याचं इतर जी इन्फॉर्मेशन आहे ती तिरुकुरालमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. सो ही जी सगळी इन्फॉर्मेशन आहे किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून लिटरेचर जे आहे हे इथं आपल्याला काहीतरी की चोलाज, चेराज आणि पांड्याज यांची असणारी पॉलिटी, यांची असणारी इकॉनॉमी, यांची असणारी सोसायटी, यांचं रिलिजन याच्या संदर्भात काय करतात आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात. ओके, सो इथंच काहीतरी की आपल्याला डिस्कस करायचं आहे. संगम लिटरेचर डिस्कस अबाउट द 3 मेन किंग चोला, चेराज, पांड्याज अँड देअर रायव्हलरीज. ओके, देअर रायव्हलरीज. तो एक एक करून काहीतरी की आपण बघूया. चोलाची काहीतरी की पॉलिटी काय होती, पांड्याची पॉलिटी काय होती आणि चेराज यांची काहीतरी की पॉलिटी काय होती याच्या संदर्भात. तो चोलाच्या संदर्भात जर इथं आपण बघितलं तर ते हेड कॅपिटल कावेरीपट्टणम. बेसिकली काहीतरी की कावेरीपट्टणम आज आपण त्याला म्हणतो. इथे पुहार म्हणून काहीतरी की तिकडं त्याला त्यावेळेला कॉल केला जायचं आणि त्याच्यासोबतच काहीतरी काय उरियार. ओके, उरियार पुहार हे होतं बेसिकली काहीतरी की पोर्ट होतं आणि उरियार जे होतं ते बेसिकली काहीतरी काय ट्रेड सेंटर होतं. ओके, ट्रेड सेंटर होतं त्या पिरियडमधलं. टेरिटरीच्या जर संदर्भात आपण इथं बघितलं चोलाचे तर इथं काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतं. पांड्या जे होते त्यांच्या काहीतरी की नॉर्थ ईस्टला इथं पाहायला मिळतं आणि इन बिटवीन द पेन्नार आणि काहीतरी की वेलार जी रिव्हर आहे इथं टेरिटरी यांची जी पाहायला मिळते. एम्बलम जो आहे त्यांचा काहीतरी की बेसिकली टायगर आहे. ओके, त्याच्यानंतर कावेरीपट्टणम, उरियार आणि काहीतरी की अरकमेदो म्हणजेच काहीतरी की बेसिकली आजची काहीतरी की पॉंडिचेरी आहे. इट बिकम अ फेमस सेंटर ऑफ द ट्रेड ॲज वेल ॲज द इंडस्ट्री अंडर द चोलाज. ओके, तो पुहार असेल, उरियार असेल आणि काहीतरी की अरकमेदो असेल. हे पुढे जाऊन काहीतरी तिकडे आपण त्याला म्हणू देतं व्यापार आणि काहीतरी की उद्योगाचे काहीतरी महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून तिथं काहीतरी उदयास येणार आहेत. एलारा. ओके, एलारा इज द अर्लिएस्ट किंग. इथे बेसिकली काहीतरी की आपल्याला चोलामध्ये पाहायला मिळतो. सुरुवातीचा काहीतरी की जो किंग आहे तो काहीतरी की एलारा म्हणून तो ओळखलं जातं. त्याच्याद्वारेच काहीतरी की बेसिकली श्रीलंका जे असेल त्याला जिंकले गेले होते. ओके, आणि जवळजवळ काहीतरी की 50 वर्ष श्रीलंकेवरती काहीतरी की त्याने तिथं राज्य केलेलं होतं. अशी आपल्याला इन्फॉर्मेशन आहे ती काहीतरी तिथं पाहायला मिळते. त्याच्यानंतर कारिकाला वॉज द ग्रेटेस्ट किंग. इथेच एलारा नंतर काहीतरी काहीतरी इम्पॉर्टंट रुलर आपल्या इथं पाहायला मिळतो तो म्हणजे कारिकाला. ओके,
आणि याच्याद्वारेच काहीतरी की फुहार जे असेल याचं काहीतरी की बेसिकली फाउंडेशन केलं होतं. आणि अगेन कावेरी नदीवरती काहीतरी की डॅम जो होता तो देखील काहीतरी की त्याच्याद्वारे तिकडं कन्स्ट्रक्ट काहीतरी की केला गेलेला होता. दिस इज द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टू द चोलास. याच्यासोबतच आपल्या इथं काहीतरी की बेसिकली इन्फॉर्मेशन आहे ती पांड्याच्या संदर्भात काहीतरी की पाहायला मिळते. ओके, इथे जर बघितलं कॅपिटल आपल्या इथं पाहायला मिळतं मदुराई. इट वॉज अ सेंटर ऑफ द ट्रेड अँड इंडस्ट्री. ठीक आहे. त्याच्यानंतर टेरिटरी जर आपण इथं पांड्यांची डिस्कस केली सो इट वॉज अ सदर्न मोस्ट. साऊथची बेसिकली काहीतरी की जी टिप आहे आता आपण तमिळनाडू बघतो असं काहीतरी की बेसिकली पांड्यांचा काहीतरी की एरिया होता. आणि साऊथ ईस्टर्न पोर्शन ऑफ द पेनिन्सुला. ओके, साऊथ काहीतरी बेसिकली ईस्टर्न म्हणजे हा इथं जसं मी मेन्शन केलेलं आहे दिस इज द टेरिटरी ऑफ द पांड्यास. एम्बलम जर इथं पांड्यांचा बघितला तर काहीतरी काय आपल्याला कार्प म्हणजेच काहीतरी काय फिश म्हणून काहीतरी काय पाहायला मिळतो. जसं वरती सोलाचा टायगर होता तसं त्यांचं काहीतरी काय बेसिकली इकडं फिश आहे. ठीक आहे. देन पांड्या हॅड अ ट्रेड रिलेशन विथ द रोमन्स. काहीतरी मेन्शन केलं गेलेलं आहे. त्यांचा काहीतरी बेसिकली ट्रेड जो होता तो काहीतरी रोमन सोबत इथे एस्टॅब्लिश झाला गेलेला होता. ठीक आहे. देन नेदू जेलियन नावाची काहीतरी इम्पॉर्टंट काहीतरी तिकडं व्यक्ती जे आहे ते काहीतरी इकडे पाहायला मिळते. इट वॉज द मोस्ट ट्रस्टवर्थी पांड्या रुलर. ओके, सो रेस्ट ऑफ द जी इन्फॉर्मेशन आहे ते आपण काहीतरी लेक्चरमध्ये तिकडं कंटिन्यू करू. बुद्धिझम आणि जैनिझम जे काहीतरी आपण स्टार्ट करणार आहोत राईट. नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढे कंटिन्यू करू. आतासाठी आपण इकडे थांबूया. ठीक आहे. थँक्यू. थँक्स लॉट.